करायच्या सर्वांना, सर्व ठेवीदारांना. याच्या संदर्भात जे काही नियोजन आहे ते कुठे साहेब आपल्याला सांगणार आहेत. त्यांच्या आपण 13 तारखेला जी मिटिंग झाली त्यावेळेस बीजी आणि बाकीच्या गोष्टीचं काम आपण पाहिलेलं आहे. आता पुढचं नियोजन ते आपल्याला सांगणार आहेत. प्रत्येकाने आपापले जे प्रश्न आहेत ते त्यांचं बोलणं पूर्ण झाल्यानंतर विचारायचे. मध्ये कोणीही त्यांचं गोष्टी ऐकताना बोलायचं नाही. ज्या काही प्रश्नोत्तराचं जे पण काही होईल ते त्यांचं पूर्ण बोलणं झाल्यानंतर, पूर्ण ते थांबले त्यानंतर आपलं पूर्ण बोलणं झाल्यानंतर आपण प्रश्न विचारायचे. त्यानंतरही प्रश्न विचारताना प्रत्येकाने आपापलं म्हणणं स्वतः त्याचा नंबर येईल त्याच वेळेस त्यांनी मांडायचंय. प्राथमिक स्तरावर आपली जी लिस्ट आहे प्रश्नांची, ती प्रश्नाची आपण तयार ठेवलेली आहे, ड्राफ्ट तयार ठेवलेला प्रश्न विचारायचा. त्यात जर त्यांच्या बोलण्यातून आपल्याला बऱ्याच प्रश्नाची उत्तर मिळेल ते आपण ते विचारणारही नाही. ज्या प्रश्नाची आपल्याला उत्तरे नाही मिळाली ती आपण त्यानंतर सगळ्यांसमोर विचारू, त्याची माहिती घेऊ. तरी मी सचिन भैया उबाळे सरांना विनंती करतो त्यांनी पुढचं प्रस्तावित आणि पुढची रूपरेषा सांगावी. इकडे इकडे चालू या ज्ञानराधा आणि ठेवीदार संघर्ष कृती समितीच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या बैठकीसाठी ज्ञानराधाच्या 51 शाखेतील बहुतांश शाखेमधून आलेले 2-2 ठेवीदार आणि या बैठकीसाठी उपस्थित असलेले ज्ञानराधाचे मॅनेजर आणि सर्व कर्मचारी आणि या बैठकीसाठी उपस्थित असलेले श्रीरामपूरहून आलेले अधिक साहेब, आंबडवरून आलेले पालवे साहेब, धारूर कृती समिती, वडवणी कृती समिती, केज कृती समिती, अंबाजोगाई कृती समिती, परळी कृती समिती, गेवराईची कृती समिती, संभाजीनगर कृती समिती, शिरूर कासार कृती समिती आणि याच्या व्यतिरिक्त आलेले सर्व ज्ञानराधाचे 2-2 प्रतिनिधी यांना सर्वप्रथम मी नमस्कार करतो. आणि या बैठकीला सुरुवात करण्या अगोदर या फेसबुक जी मीटिंग आहे ती लाईव्ह करण्यात आलेली आहे आणि या लाईव्हच्या माध्यमातून ज्ञानराधाचे लाखो ठेवीदार आज आपल्या या बैठकीकडे आशेनं आणि अपेक्षेनं पाहत आहेत. माझा आवाज येतोय? ठेवीदारांना विनंती आहे कमेंट मध्ये सांगा माझा आवाज येतोय? आवाज चेक कर, आवाज येतोय? आवाज येतोय का? आवाज आज आपण पाचव्यांदा शिष्टमंडळाची बैठक आज ज्ञानराधाचे चेअरमन यांच्या बरोबर घडवत आहोत. ही बैठक घडत असताना काल रात्रीपासून मराठवाड्यातील नव्हे तर महाराष्ट्रातील जे आपले काही ठेवीदारांचे ग्रुप आहेत या ग्रुपवरती वेगवेगळ्या ठेवीदारांच्या वेगवेगळे मतं त्याच्यावरती व्यक्त होताना रात्री मी पाहिले. साहेब तुम्ही 21 तारखेला वाटप करणार ही तारीख दिलेली आहे. ठेवीदारांचे रात्रीचे मत असे होते की आजच्या मीटिंग मध्ये साहेब तुम्ही तारीख देणार आहेत, परंतु इथं सांगतो की आम्ही तारीख घ्यायला इथं आलेलो नाही. 21च्या नंतर तारीख घेणार
नाही. दुसऱ्या कमेंट त्या ग्रुपवरती होत्या, ठेवीदार रात्री जरा जास्तच ऍक्टिव्ह असतात की हे सगळे परत एकदा जाणार आहेत. ह्यांना जर जायचं असलं असतं तरी ह्यांनी आजही आपल्याला इथं बोलवलं नसतं. मला या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून सर्व ठेवीदारांना सांगायचंय की यांनी दिलेली तारीख, त्या तारखेवरतीच आपण आपली ठेवीदार कृती समिती ठाम आहे, याच्यामध्ये बदल होणार नाही. आज आम्ही इथं आलेलो आहोत. तुम्ही 21 तारखेला वाटप कसं आणि कशा पद्धतीनं करणार आहेत हे ऐकायला, तुम्ही बँक उद्यापासून सुरू करणार आहेत हे ऐकायला, बँक सुरू झाल्यानंतर बँकेचं संरक्षण करायची जबाबदारी सुद्धा आमची. पण साहेब, तुम्ही उद्या बँक उघडता, 4 दिवस बँक सुरू ठेवता आणि परत 5व्या दिवशी जर ज्ञानराधा बंद झाली तर साहेब हा मेसेज खूप चुकीचा जाणार. त्याच्यानंतर हे बरेचसे ठेवीदार 6 महिने 7 महिने झाले शांत आहेत. बऱ्याच जणांच्या अपेक्षा आहेत की साहेब तुम्ही जे पेमेंट वाटप करणार आहेत ते वन टाइम तुम्ही पेमेंट दिलं पाहिजे. ही संपूर्ण ठेवीदारांची मागणी आहे, माझी एकट्याची नाही. तर आम्ही हेच इथं ऐकायला आलेलो आहोत की तुम्ही पेमेंट तुमचं कोणत्या अकाउंटवरती आलंय त्याचा पुरावा आम्हाला दाखवावा. ज्या अकाउंटला होल्ड केलेलं आहे त्या अकाउंटचा सारांश तुम्ही आजच्या बैठकीत मांडावा आणि पेमेंट कशा रीतीनं तुम्ही डिस्बर्स करणार आहेत त्याची काय पर्सेंटेज तुम्ही काय ठरवलं असेल तर ते ऐकायला आज आम्ही इथं आलेलो आहोत. आणि आमच्या माध्यमातून आज आम्ही इथं जरी 5-50 लोक असतील तरी ज्ञानराधाचे 5 लाख ठेवीदार आपल्या आजच्या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून सगळं लक्ष आजच्या या बैठकीकडे आपलं लागलेलं आहे. त्याच्यामुळे तुम्ही देणारं पेमेंट हे वन टाइम द्यावं ही सगळ्यांची मागणी आहे. बँक चालू झाल्यानंतर बँक बंद होऊ नये ही दुसरी मागणी आहे. मॅनेजर लोकांना त्या दिवशी आपण बोललात, तुम्ही बोललात, मी बोललो, कुणाचं मन दुखावलं असेल, परंतु काय संकटाचं आहे तुम्हालाही सांगतो. आपल्या ठेवीदाराला दिसू द्या की आज राहुल, आपल्या ठेवीदाराला दिसू दे की आजही सगळे मॅनेजर आलेले. आजच्या बैठकीला सुद्धा ज्ञानराधाचे संपूर्ण मॅनेजर आणि त्यांचे कर्मचाऱ्यांची टीम इथं उपस्थित आहे. संकटाच्या काळामध्ये आज जो काही निर्णय होणार आहे त्याला तोंड सगळ्यात अगोदर तुम्हाला द्यायचं आणि तुम्हाला जी काही मदत लागणार आहे ती ठेवीदार कृती समितीच्या वतीनं आता इथं जवळपास सगळ्या शाखेचे 2-2 प्रतिनिधी आलेले आहेत. आम्ही तुम्हाला ती मदत करायला तयार आहेत. तुमचं सहकार्य सुद्धा तेवढंच अपेक्षित आहे, हेच या बैठकीच्या निमित्तानं सांगायचंय. आणि सर्वात महत्वाच्या विषयाकडे साहेब येतो. तुम्ही आता ज्यावेळेस आम्हाला मार्गदर्शन करणार आहेत किंवा सांगणार आहेत तर तुम्ही बीजी, ते सेक्युरिटायझेशन किंवा तुमचे जे काही अनेक प्रश्न आहेत ते आता प्रत्येक वेळी आम्ही ऐकलेले आहेत, तर ते न सांगता थोडक्यामध्ये 10 ते 15 मिनिटांमध्ये पैशाचं वाटप 21 तारखेला कशा पद्धतीनं तुम्ही करणार आहेत, कोणत्या टप्प्यात करणार आहेत, काय काय तुम्ही कसं कसं ठरवलंय आणि बँकेचं शेड्यूल तुमचं कसं आहे एवढंच तुम्ही आम्हाला सांगावं. सर्व ठेवीदार आपल्याला ऐकायला आतुर झालेले आहेत. ठेवीदार आपल्याला सहकार्य करायला तयार आहेत. ठेवीदार कृती समिती तुमच्या सोबत आहे, तुम्हाला सहकार्य करायला तयार आहे. एवढंच या ठिकाणी बरोबर बोलतोय ना मी. या ज्या काही गोष्टी चेकच्या गोष्टी बऱ्याच जणांचे चेक दिलेले साहेब तुम्ही, त्या चेकच्या गोष्टी 5 तारखेला टोकन वाटले, त्या टोकनचा विषय आहे 5-6 तारखेचा, तो विषय तुम्ही फक्त क्लिअर करावा. बीजी, सेक्युरिटायझेशन इकडं अडकलंय तिकडं अडकलंय, आता हे तुम्ही कृपया करून हे सांगू नका. ते पर्सनल मध्ये तुम्ही आम्हाला सगळ्याला सांगितलेलं आहे. आज सर्वसामान्य ठेवीदाराला ज्ञानराधा पैसे ह्या तारखेपासून वाटप सुरू करते. ज्ञानराधाच्या ठेवीदाराला मला पैसे द्यायचे, माझी पैसे द्यायची मानसिकता आहे. आणि साहेब तुमचं सुद्धा आम्ही स्वागत करतोय की तुम्ही आमच्या समोर येत आहे आणि तुमच्यावरती पूर्ण ठेवीदारांचा विश्वास आहे. आमची सगळ्यांची इच्छा आहे तुम्ही परत उभं राहावं, ज्ञानराधा परत उभी राहावी. सगळे तुम्हाला सहकार्य करायला तयार आहेत. तुम्ही आपल्या पद्धतीनं थोडक्यामध्ये आज ठेवीदारांना तुम्ही योग्य रीतीनं, खूप ठेवीदार आपल्याकडे आशेनं बघतोय, चांगली बातमी आजच्या माध्यमातून तुम्ही द्या एवढंच या ठिकाणी सांगतो. आणि
कुठे साहेब बोलत असताना त्यांचा आपण थोडक्यात, ते पण थोडक्यातच बोलणार येतात, थोडक्यात ऐकून झाल्यानंतर आपल्या मनामध्ये ज्या काही शंका आहेत वचवच न करता एक एक जणांनी बोलायचं, एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार. आपण परत 5 दिवसांनी शिष्टमंडळाच्या मीटिंगसाठी पुढे आलेलो आहोत. बरेच मेंबर आहे, आज नवीन आहेत, काही पहिले पण आलेले आहेत आणि काही त्या एरियातली मोठी मंडळी पण आहे की जी आधी तो बसलेली. आनंद वाटला आम्हाला. बऱ्याच जणांचे फोन येत होते आम्हाला मीटिंगला यायचंय, पण ही ऑथॉरिटी शिष्टमंडळाची आहे, त्याच्यामध्ये आम्ही इंटरफेअर करू शकत नव्हतो. त्याबद्दल आम्ही त्या सर्व मंडळीची माफी मागतो. कारण शिष्टमंडळांनी ज्यांना ठरवलेले, ज्यांना बोलवलेले, त्यांना ज्या मीटिंगला अलाउड आहे, त्यांनी सांगितलं होतं मॅनेजरची टीम पाहिजे, आम्ही त्यांना इथं आणलेलं आहे आणि त्यांनी ज्यांना सांगितलं होतं ती सगळी टीम इथं बसलेली आहे. तर जो विषय आता आपण कालच्या मीटिंग मध्ये बघितलाय की तिथपर्यंत आपण पोहोचलेलो आहोत आणि जो विषय आता आपल्याला पुढे न्यायचा आहे तो विषय आहे ऍक्च्युअल फंड्सचा. आणि जो फंड्स येणार आहे तो हा फॉरेन रिमिटन्सचा फंड्स आहे. याच्या व्यतिरिक्त द कुटे ग्रुपमध्ये कुठलाही फंड्स येणार नाहीये. हा एकमेव फंड्स आहे की जो द कुटे ग्रुपमध्ये येणार आहे आणि त्या माध्यमातून ज्ञानरथाच्या ठेवीदारांना पैसे आपण देणार आहोत. हे मी क्लिअर मागच्या वेळेस सांगितलंय, आजही सांगतोय. कारण हा फंड्स त्या लेवलचा आहे ज्याला आपण फॉरेन रिमिटन्स म्हणतो, की ज्या पद्धतीनं त्याचं सगळं डिटेल्स आम्ही मांडलेलं आहे, सांगितलेलं आहे आणि मागच्या मिटिंगलाही त्या सगळ्या गोष्टी प्रूफ दाखवल्या. तर त्याच्या परत आज शिष्टमंडळाने सांगितलं होतं की आम्ही आज प्रेस मीडियातील सन्मान्य मंडळीला आम्ही बोलत आहोत, तर मग परत आम्ही आमच्या फाईल्स वगैरे सर्व गोष्टी इथं ठेवलेल्या आहेत की त्याही बघण्यासाठी, की जेणेकरून आपण कशा पद्धतीनं कुठपर्यंत पोहोचलेलो आहोत की ते विथ प्रूफ असावं, की तेही आम्ही परत एकदा इथं आणून समोर ठेवलेलं आहे की आपण पाहू शकतात. कारण हे त्याच माध्यमातून फंड्स येणार आहेत. कारण फंड्स म्हणलं की ह्या दोन गोष्टी 2 मिनिट आपल्याला त्याच्यावर बोलावंच लागणार आहे. कारण ते फंड्स कसे येणार आहेत, कशा पद्धतीने येणार आहेत, कशा पद्धतीने आपण देणार आहोत. म्हणजे ह्या दोन्ही गोष्टी त्याला एकमेकाला रिलेटेड येतात. त्या रिलेटेड असल्यामुळं त्या सांगणं तेवढंच गरजेचं आहे. कारण बीजीचा विषय येतो तर बीजी कशासाठी उपयोगी आहे, आपले जे 2000 कोटीचे फंड स्टक झालेले आहेत त्याच्यासाठी बीजी महत्वाची. बीजी इश्यू झाली, 2000 कोटीचे फंड रिलीज होतात, ते रिलीज झाले तिथं आपल्या ठेवीदाराला वाटायचे पैसे. ह्या गोष्टी एकमेकाला पूरक येतात. त्या कशा पूरक आहेत की कुठे ग्रुपमध्ये फंड्स येणार आहेत, कुठे ग्रुपची कंप्लायन्स जो भाग आहे ओव्हरड्यूचा तो कंप्लीट करायला आपण बीजी इश्यू केला. बीजीच्या माध्यमातून कुठे ग्रुपचे पूर्ण कंप्लायन्सेस जे आहेत ओव्हरड्यूज क्लिअर होत आहेत, क्लोजर अमाऊंट जात आहे सर्व बँकर्सला आणि वेंडर्सला. आणि त्याच्यापैकी 670 मागच्या वेळेस झाल्या, त्या 785 बीजी इश्यू झालेल्या आहेत. त्यापैकी 1 ते 200 या नंबर पर्यंत ज्या बीजी आहेत त्या 200 कस्टमरना त्या बीजी इश्यू झाल्या. ते 200 वर्बाईज कोण येतं, त्याच्यामध्ये कोणता कस्टमर आहे त्याची फाईल इथं समोर ठेवलेली आहे. की ज्याचा आज सकाळी आम्हाला रिसेंटली त्याचा मेल आलाय, या 200 कस्टमरला पूर्ण फायनल बीजी गेलेले की ज्यांना इंटिमेशन त्यांच्या बँकर्स कडनं उद्या सकाळी जाईल. त्याची लिस्ट आमच्यापर्यंत आली, जी लिस्ट आम्ही तुम्हाला दाखवायला ठेवली. ते 200 कस्टमर आपल्याला अंडरटेकिंग लेटर देतात की मला माझ्या बँकेकडनं बीजी मिळालेली आहे. तो लेटर कॉपी घेऊन आपण तुम्हाला आम्ही दाखवू शकतो आणि ती पुढे आम्ही आरबीआयला पुटअप करतोय. आणि आरबीआयला ऑनलाईन पद्धतीने त्या गोष्टी गेलेल्या आहेत. ह्या गोष्टी एकमेकाला रिलेटेड आहेत. आता हे 785 मध्ये 200 का आलं, तर माझी तुम्हाला एक विनंती आहे की आम्ही ह्या सगळ्या गोष्टी असताना फक्त पब्लिक बिझनेस ज्ञान राहत असल्यामुळे आम्हाला तुम्हाला आमच्या बिझनेसच्या सगळ्या गोष्टी ओपन तुम्हाला मांडावं लागतात. कारण फंड तिथून येणार आहे. पण ओपन मांडताना कालच्या मीटिंग नंतर ज्या गोष्टी आम्ही वर्बे ऍक्सेप्टन्स लेटर पुढे मांडलं, HSBC बँकेचं त्या गोल्डमॅन सॅच JP मॉर्गन मांडल्यानंतर कमीत कमी 2,500 ते 3,000 मेल HSBC ला त्यांना गेले की ज्याच्यामध्ये एन्क्वायरी आणि कंप्लेंट त्याच्यामध्ये. तर ते मध्ये परत 2 दिवस ते स्टक झालं ते काम. एवढे मेल कसे आले म्हणजे आता मेल हे कुठल्या ह्याच्यावर गेले की फॉरेन बँक खूप ऍक्टिव्ह आहे त्याच्यावर डायरेक्ट ऍक्शन घ्यायला. तर मग त्या 2 दिवसामध्ये ते त्यांचं सगळं कंप्लायन्सेस त्यांचे लिगल मॅटर आम्ही कंप्लीट केले आणि परत प्रोसेस सुरू झाली. ती 200 बीजी लगेच इश्यू झाल्या. 200 बीजी इश्यू झाले म्हणजे आपले 2000 कोटी रिलीज झाले. आपले 2000 कोटी रिलीज झाले म्हणजे आपले ते 2000 कोटी टप्प्याटप्प्याने आपण आपल्या डिपॉझिटला देत आहोत.
म्हणजे हे रिलेटेड आहे आणि हे रिलेटेड असल्यामुळं आपल्याला ह्या सगळ्या प्रोसेस मधूनच जावं लागणार आहे. आणि ज्या प्रोसेस मधून आपण जी 21 तारीख दिलेली आहे त्या 21 तारखेला येतानाही माझी त्यांच्या बरोबर एक कॉल मिटिंग झाली, मेसेजवर बोलणं झालं की मी मिटिंगला जातोय. मला दोन गोष्टी महत्वाच्या, बीजीचं इंटिमेशन उद्या जातंय आणि मी 21 तारीख दिलेली आहे. 21 तारखेला अकाउंटवर फंड आणि तुमचं वाटप सुरू. आता वाटप सुरू तर त्याच्यामध्ये आम्ही मध्ये टोकन सिस्टीम चालू केली होती. त्या टोकन सिस्टीम मध्ये 3 दिवसाचे टोकन गेले होते. त्या 3 दिवसाच्या टोकन मध्ये आम्ही मोठ्याला डिपॉझिटरला 5% मध्ये ठेवलं होतं आणि 2 लाखापर्यंत आम्ही क्लिअर केले होते. 2 लाखाच्या पुढचे 10%, 15% आणि 5% असा आम्ही एक स्लॅब ठेवला होता त्याच्यामध्ये. त्या स्लॅब मध्ये जे नियोजन होतं की ते नियोजन पुढचे 3 महिने त्या टोकन सिस्टीम मध्ये जवळजवळ 60 ते 70% पैसे डिपॉझिटरचे जात होते त्याच्यामध्ये. की हा विषय आपला होता 28 फेब्रुवारीचा की जो आम्ही 5 मार्चला त्याच्यावर इम्प्लिमेंट करणार होतो. त्यांनी आम्हाला तशी तारीख दिली होती. त्यानंतर 10 आली, 15 आली, जसे त्यांच्या डेट आल्या आम्ही पुढे दिल्या. त्या डेट प्रमाणे ती टोकन सिस्टीम ठेवली होती आणि त्या टोकन सिस्टीम प्रमाणे आपल्याला जे 1250 कोटी रुपये पहिल्या वेळेस रिलीज झाले होते 26 फेब्रुवारीला, त्या बेसवर त्यातले 70% पेमेंट आपण डिपॉझिटरला वाटणार होतो आणि वरच्या 30% ओव्हरड्यूज क्लिअर करून आपण ग्रुप रनअप करणार होतो. आणि पुढचा फंड जो येणार होता 750 कोटी रुपये तो 5 मार्चला येणार होता आणि 5 मार्च नंतर पुढे आणखी पुढचं नियोजन होतं. पण ते दोन्ही पैसे आपल्या अकाउंटला आले 2000 कोटी रुपये आणि त्या माध्यमातून ते परत ते काही कंप्रेस राहिल्यामुळे तो होल्ड लागला. तर हे फंड्स आपल्या आयसीआयसीआय बँकेच्या अकाउंटला आलेले. आरबीआय मध्ये अकाउंट नसतं हे बरेचसे क्वेश्चन आमच्याकडे आले. आरबीआय ही वायर थ्रू सिस्टीम मध्ये चालणारी एक इन्स्टिट्यूट सेपरेट, त्या मार्फतच सगळ्या बँकिंग चालतात. फंड्स हे आपण जे बँक दिले असतात त्या बँकरच्या स्विफ्ट अकाउंटद्वारे त्याच्यावर फंड्स येतात. तर आयसीआयसीआय बँकेमध्ये आपले फंड्स आलेले, त्याच्यावर होल्ड लागलेला आहे आरबीआयचा. तो होल्ड मुळे आपल्याला आयसीआयसीआय बँकेचे फंड रिफ्लेक्ट होत नसतात. तो होल्ड हा बीजी इश्यू झालाय. आता तो होल्ड निघतोय, त्याची प्रोसेस सुरू झाली आणि फंड्स आपल्या अकाउंटला येतात. मग ते आल्यानंतर ते 2000 कोटीचं वाटप शिष्टमंडळाला जी गाईडलाईन आम्हाला देतील आणि जी आम्ही ठरवलेली नियमावली आहे त्याच्यामध्ये जो मार्ग शिष्टमंडळाने काढायचा त्या मार्गाच्या पद्धतीनं त्यात कमी जास्त करून ते रेशो ठरवून त्या पद्धतीनं त्याचं वाटप केलं जाईल. हा एक क्लॅरिटी आहे. वाटप होणारे ही क्लॅरिटी पक्की, म्हणजे ह्याच्यावर मी ठाम आहे. पैसे आलेत याच्यावर ठाम आहे, पैसे देणार आहेत याच्यावर ठाम आहे. ह्या 3 गोष्टीबद्दल आम्ही ठाम आहेत. ह्याच्याबद्दल कुठल्याच डिपॉझिटरनी कुठला डाऊट घ्यायची गरज नाही. कुठला डाऊट घ्यायची किंचितही शंका घ्यायची गरज नाही. दुसरी गोष्ट ही ती मोठ्याल्या डिपॉझिटरचे पैसे कसे द्यायचे. फंड्स हे अकाउंटवर येणार आहेत. आरटीजीएसच्या माध्यमातून फंड्स आम्ही रिलीज करतोय. इन्कम टॅक्सचा सर झालेला आहे. इन्कम टॅक्सच्या खूप मोठ्या कंप्लायन्सेस येतात की ज्याला आजही आम्ही टॅकल करत करत पुढे जात आहोत. आपल्या ज्या अडचणी असतील त्या अडचणी आपण शिष्टमंडळाजवळ मांडाव्यात मोठ्याल्या इन्व्हेस्टरना आणि शिष्टमंडळांना त्यांना टेक्निकली मार्ग द्यावा आणि आम्हाला सोल्युशन द्यावा. आम्ही त्या पद्धतीने ते फंड रिलीज करायला तयार आहोत. कारण आजच सकाळी सिलोवरून काही मंडळी आली होती. या आशिषच्या घरी गेली होती. आम्ही तर रोडनीच होतो. माझे फंड्स आहेत, मला फक्त ऐकायचं की मला अकाउंटवर फंड घ्यायचे नाहीत, मला कॅश लागणार. मी म्हणलं माझे फंड माझ्या अकाउंटवर येणार आहे, मी त्याला कसं देणार या आज माझ्याकडे त्याला उत्तरच नाहीये. ते उत्तर शिष्टमंडळाकडे आहे आणि तुमच्याकडे की ज्याला ते कसं बसवायचंय हे आपण सर्वांनी सांगावं आणि त्या पद्धतीने आपले फंड्स घ्यावेत. त्याच्याबद्दल आमचं काही दुमत नाही. आम्हाला तुमचं देणं एवढं आहे हे एवढं पक्क आहे, ते द्यायला आम्ही तयार आहोत हेही एकदम पक्क आहे. त्याच्याबद्दल काहीच अडचण नाही. ह्या विषय एकदम पक्का झालेला आहे. कारण का फंड्स आलेत म्हणून मी आज तुम्हाला पक्क बोलतोय. फंड्स आले नव्हते त्यावेळेस आम्ही 4 ऑप्शनवर बसलेलो होतो. हे नाही झालं तर हा होईल, हा नाही झालं तर हा होईल, हा नाही झालं त्या तारखेला हा होईल. आज ऑप्शन कोणता नाही, आज एकच ऑप्शन आहे फॉरेन रिमिटन्सचा. आणि जो फंड्स ऑलरेडी इश्यू झालेला आहे तो द्यायला रेडी आहोत एवढं एकदम पक्क आहे. मग त्या रेडीमध्ये त्याचं नियोजन पहिलं ब्रँच उघडून चालू करावं लागलं. ब्रँच मॅनेजरला आम्ही इथं बोलवलंय, आमच्या जीएमला आम्ही सांगितलंय तुम्हाला शिष्टमंडळाकडून काय मदत पाहिजे
ब्रँच उघडायला, तुम्ही 1-2 मिनिटाचा वेळ तुम्हाला शिष्टमंडळ देऊन तुम्ही उभा राहून त्यांना सांगा. कारण मदत ही शिष्टमंडळच करणार आहे. कारण आम्ही तुम्हाला ब्रँच उघडायला मदत करू शकणार नाही. तर आम्ही 1, 2, 3, 4, 5 ब्रँच पर्यंत तुमच्यासाठी उभा राहू. 51 ब्रँचला उभा राहायला शिष्टमंडळाचीच मदत घ्यावी लागेल. आणि आज शिष्टमंडळ ज्ञानराधा चालवतंय, शिष्टमंडळ ज्ञानराधा डिपॉझिटरचे पैसे देतंय आणि शिष्टमंडळ आमच्याकडून पैसे घेऊन डिपॉझिटरला देते. आणि शिष्टमंडळ तुमचं संरक्षण करणार आहे जोपर्यंत शेवटचा रुपया प्रत्येकाचा जात नाही तोपर्यंत. त्यामुळे तुम्ही तुमची मागणी काय आहे ब्रँच ओपन करायला ती तुम्ही नंतर 2 मिनिट उभा राहून शिष्टमंडळाला सांगा तुम्हाला कशा पद्धतीने संरक्षण पाहिजे. पण ब्रँच ह्या उद्यापासून आपल्याला उघडायच्या हे फक्त डोक्यात ठेवा. कसल्याही परिस्थितीमध्ये उघडायच्या. कसल्याही परिस्थितीमध्ये शिष्टमंडळाची तुम्हाला टीम तिथं बरोबर राहील. त्यांची एक कमिटी ते तयार करते 5 जणांची, 6 जणांची, 11 जणांची. ती ब्रँच वाईज कमिटी ते तुम्हाला देतील, त्यांचे नंबर देतील, नाव देतील. अडचण आली तुम्ही त्यांना बोलून घ्या फोनवर, ते ती कस्टमरला समाधानी करतील आणि ब्रँच चालू राहील. ब्रँच जे बऱ्याचशा ब्रँचेसचे अकाउंटिंग राहिलेले त्यांनी त्या 2 दिवसाच्या वेळेमध्ये ते कंप्लीट करावं आणि ताबडतोब ते कंप्लीट करून ती कंप्लायन्सेस कंप्लीट फुलफिल करावी. बऱ्याच ब्रँचचे लाईट बिल राहिले, लाईट बिल भरून घ्या, लाईट चालू करा, नेट चालू करा, क्लिनिंग करा. सॉफ्टवेअरचे काय प्रॉब्लेम असतील तर आपली टेक्निकल टीम सुद्धा इथं बसलेली आहे ज्ञानराधाची, त्यांना बोलून तुम्ही तुमचे सॉफ्टवेअरचे प्रॉब्लेम क्लिअर करा आणि ज्ञानराधा पहिल्यासारखी ओपन करून चालू करा. तुम्हाला वाटलं एखाद्या ब्रँडला खूप हेक्टिक त्रास होतोय, पण आज जो शब्द दिला 2 तासासाठी व्हावी ती ब्रँच उघडा त्या लोकेशन, पण उघडा एवढं तितकंच खरं. बिलकुल घाबरू नका. ज्यांच्या बरोबर तुम्ही आता पण व्यवसाय केलाय तीच मंडळी आज आपल्या समोर आहेत. आज आपल्याला त्यांना द्यायचं आहे आणि द्यायची तयारी झालेली. बिलकुल घाबरू नका. द्यायची तयारी झाली, माइंडसेट डोक्यात ठेवा तुम्ही. द्यायची तयारी म्हणून आज इतके दिवस आम्ही इथंच आहेत आणि मिटिंगला समोर येतो, त्याच्यात काही दुमत नाही. आणि आजपर्यंत फेस त्याच्यासाठीच केलं आपण. गेली 6-7 महिन्यात जो आपल्याला कस्टमरने वेळ दिलाय त्या वेळेचा आपण सोनच केलंय. कारण आपली द्यायची नियत होती, आपण त्याला सक्सेसच केलंय आणि या नेचरनी पण आपल्याला साथ दिली. त्यामुळे तो सक्सेस झालेला रेशिओ आहे. फक्त तुमच्या माध्यमातून तुम्ही तुमचं कर्तव्य कंप्लीट करा. ब्रँच उघडून तुमचं कर्तव्य कंप्लीट करा. मध्ये बसा. ही मंडळी तुमच्या सिक्युअरसाठी आहे, कारण आपल्याला प्रत्येकाचे पेमेंट द्यायचं. मग तिथपर्यंत तुम्ही त्यांचं सहकार्य घेऊन तुमची ब्रँच उघडून त्या लोकेशनला बसा. फंडची वाट बघा. तुम्हाला डे टू डे अपडेट मिळेल. कुठेही कुणीही पॅनिक होऊन कुणालाही फोन करू नका. दर दिवशी संध्याकाळी मी तुमची स्वतः व्हिडिओ कॉल मिटिंग घेईन. हा माझा तुम्हाला शब्द आहे. मी कुठेही असू दे, कारण ती मिटिंग फक्त डिपॉझिटरसाठी राहील. मी 6 महिने तुमची मिटिंग घेतली नाही, कारण तुम्ही व्हायबल होतात. तुम्ही मला पाहिजे तसं सहकार्य केलं नाही का, त्यात तुमचाही दोष नाही. तुम्हाला मॅडमनी खूप लीड केलं, तुम्ही त्या पद्धतीने आला. पण गेल्या तुम्ही 4 दिवसापासून बघतो मी तुमच्या 2 मिटिंग घेतल्यात. मला काल तुमची मिटिंग घ्यायची होती, पण माझी काल त्यांच्याबरोबर व्हिडिओ कॉल मिटिंग बराच वेळ चालली. तुमची मिटिंगला मी तुमच्याकडे आहे, तुम्हाला गाईडलाईन करायला आहे. तुम्ही काळजी करू नका. आपण कुठं पोहोचलो हे तुम्हाला मी तुमच्या मिटिंगच्या माध्यमातून तुमचा कॉन्फिडन्स वाढण्यासाठी सांगतो. म्हणजे तुम्ही डिपॉझिटला तिथल्या लोकलवर बसल्यानंतर तुम्ही कॉन्फिडन्स देतात. याच्यासाठी आम्ही तुमच्या बरोबर आहोत. तुमच्या बरोबर शिष्टमंडळ आहे. आणि सगळ्यात मोठी मानसिकता डोक्यात ठेवा की आपल्याला प्रत्येकाचा 1-1 रुपया द्यायचा आहे आणि त्याचं द्यायचं नियोजन आम्ही लावलेलं आहे. आणि त्या नियोजनात फक्त तुमची साथ महत्वाची, कारण तुम्ही आमच्या आणि डिपॉझिटरच्या मधला दुवा आहेत. तुम्ही तुमच्या माध्यमातून आमच्याकडून फंड तिथे येणार तर तिथून डिपॉझिटरला जाणार आहे. त्यामुळे तुमचा रोल सगळ्यात महत्वाचा आहे आता. त्यामुळे तुम्ही तुमच्या रोलवर जागेवर बसा आणि इकडं तिकडं व्हायबल होऊ नका. हे एक सगळ्यात महत्वाचं आहे. गेल्या 6-7 महिन्यापासून शिष्टमंडळाने आणि तुम्ही आणि डिपॉझिटरने बघितलेले की आपण फुल नाही फुलाची पाकळी सगळ्याला द्यायचा प्रयत्न केलेला. ज्याची हरडले जेथपर्यंत आमच्याकडे पैशाचं नियोजन तो सगळं दिलंय. त्याचाही डाटा इथं ठेवलेला आहे. टोटल सर आम्ही 350 कोटी रुपये आम्ही वाटले. कालच्या दिवसापर्यंत सुद्धा आरटीजीएस झालेलंच आहे. मग त्याच्यात आम्ही आमच्या प्लानचा ग्रुपचा कोणता विचार नाही केला. ब्रँच बंद झाल्यानंतर, संस्था बंद झाल्यानंतर आम्ही टिल डेट पर्यंत आम्ही 350 कोटी रुपये वाटले. जर 350 कोटी रुपये वाटले नसते तर तुम्हाला आमच्यावर ब्लेम लावायला विषय होता की आम्ही पळून गेलो, देणार नाही, कुठेही बसलो. हे 100% खरं.
मग 350 कोटी रुपये जी होती ती पुंजी पण वाटली आहे, त्याच्यातही मागं नाही हटलो. तर मग तुम्ही हा ब्लेम लावूच नका, माझी विनंती तुम्हाला. जसं तुम्ही 7 महिने थांबलं तसं थांबा, पैसे घ्या, तुमचा 1-1 रुपया 1-1 दिवसाच्या व्याज असे देणार मी तुम्हाला कबूल केलं, 100% देणार आहे, त्याच्यात काही दुमत नाही. आणि माझी मोठ्या डिपॉझिटरला विनंती आहे की त्यांनी इकडं तिकडं कुठं फिरू नये, तुमच्या रिलेशननी कुठंतरी कुणाला तरी आमच्यापर्यंत पाठवू नये, माझी विनंती. कारण मग त्याच्यामध्ये आमचं कॉन्सन्ट्रेशन डायव्हर्ट होतं कामावरचं. कारण का, छोटाले डिपॉझिटर नंबर ऑफ डिपॉझिटर आहेत, त्यांचा एक सिंगल फोनही येत नाही, ते त्यांच्याच लोकेशनला तिथंच वायबल होतात आणि शिष्टमंडळ टच मध्ये राहतात. मग त्यांच्यापेक्षा जास्त पॅनिक मोठाले डिपॉझिटर्स होत आहेत. माझी त्यांना विनंती आहे, तुमचे 100% अमाऊंट जास्त आहे, पण तुम्हाला एक विश्वास मी त्यावेळेस दिलेला आहे, आजही देतो, तुमचा 1-1 रुपया व्याज असेल मिळत. मागच्या वेळेस विषय निघाला आम्हाला आजच पाहिजे, उद्याच पाहिजे. तर परिस्थिती माझ्या हातात नाही, माझ्या हातात फंड आलेले ते माझ्या हातात आहेत, ते मी तुम्हाला देणार आहे, हे 100% खरं. आणि त्याची तारीख दिली ती तारीख 101% आम्ही पाळणार आहोत, त्याच्यातही काही दुमत नाही, 100% काही दुमत नाही. विषय एकच येत असतो की आपण जेवढं सहकार्य आम्हाला आतापर्यंत केलेलं आहे तेवढं सहकार्य तुम्ही पुढं पण करावं. विश्वासार्हता तुमची ढळू देणार नाही, हा माझा तुम्हाला शब्द आहे. मी मागं हटलेलो नाही, हाही माझा तुम्हाला शब्द आहे. आणि बिलकुल मागं हटणार पण नाहीये, कारण तुम्ही आम्हाला जे प्रेम दिलंय, जे सहकार्य केलंय, त्याची व्हॅल्यू खूप मोठी आहे. त्यामुळे आम्ही मागं हटलेलो नाही, कुठं गेलेलं नाही, कुठं जाणार नाही, हा एक विषय आहे. दुसरा विषय, जे चेक आपल्याला दिले होते त्या चेकचा विषय आहे. त्या चेकची अमाऊंटही जशा पद्धतीने तुम्हाला चेक दिले तशा पद्धतीने आम्ही शिष्टमंडळाला सांगितलेलं आहे की आम्ही आरटीजीएस करायला आम्ही तयार आहोत फंड्स आल्याबरोबर. त्यांनी त्यांच्या ब्रँचच्या लोकेशनला ते चेक टप्प्याटप्प्याने डिपॉझिट करावे, त्याची एक सिस्टीम आम्ही लावून देतो की तेवढ्या दिवसात ते फंड जे चेकचे आहेत तेवढे चेक जमा होतील. का तर पर डेचं डिपॉझिट दिलेले पैसे आणि त्यात काही पर्सेंटेज चेकचे पैसे, या दोन्हीचा मेळ बसून आपण पर डेची तेवढी अमाऊंट आरटीजीएसच्या द्वारे क्लिअर होणार आहे. कारण रोज 2,500 आरटीजीएस म्हणजे खूप मोठे आरटीजीएस झाले, पण तेवढे मॅनेज झाले पाहिजेत, तेवढे सिस्टीम झाली पाहिजे. पुढच्या बँकांनी आपल्याला तेवढा वेळ दिला पाहिजे, कारण रोज 100-150 आरटीजीएस आपले सगळ्या ब्रँच मधून व्हायचे, आता हे कितीतरी पटीत वाढलेले. तर त्याला 1, 2, 3 दिवसात आपल्याला ती सिस्टीम लक्षात येईल. मग त्या सिस्टीमनं चेकची पर्सेंटेज आपण वाढवत चालू. आणि चेकची तुमची अमाऊंट जास्त नाहीये, ही पण आमच्यासाठी खूप चांगली जमीची बाजू आहे की चेक घ्या म्हणतानाही तुम्ही 50 कोटीच्या वर कुणी चेक घेतलेला नाही तेवढ्या मोठ्या ह्याच्यामध्ये. हे सुद्धा आमच्यासाठी खूप अप्रिशिएबल आहे, त्यासाठी आम्ही तुमचे आभारच मानतो की तुम्ही त्याच्यावर सुद्धा चेक घेतलेले नाहीत. म्हणजे ही पण गोष्ट तितकीच महत्वाची आहे. श्रीरामपूरवाले मागच्या वेळेस विषय केला होता की आपण टोकन ऐवजी चेक द्या सगळ्यांना, भले पुढच्या तारखा टाकून द्या, पण परत त्याच गोष्टी घडतील, परत तेच प्रॉब्लेम क्रिएट होतील की परत प्रत्येकाच्या मनात तोच संभ्रम होईल, चेक क्लिअर होईल का, मला 1 महिन्या पुढची तारीख दिली, मला 2 महिन्या पुढची तारीख दिली. हाही विषय त्यांच्या समोर त्यांनी आमच्या समोर मांडला की लोकांची गर्दी होणार नाही, लोक उन्हात थांबणार नाही टोकनला. तर ही सिस्टीम त्यांची आम्ही ऐकून घेतली. आम्ही त्यांना श्रीरामपूरवाले म्हणलं की तुम्ही ही शिष्टमंडळाबरोबर बसून तुम्ही त्याचा डिस्कस करा. आणि तो एक प्लॅन, हा आमचा एक टोकनचा प्लॅन, हा चेकचा आम्ही एक सांगितलेला प्लॅन, याच्यामध्ये काय बेटर प्लॅन वाटतो तो एक द्या तुम्ही. पैसे जरूर तुमच्या अकाउंटला येणार आहेत, पण त्यालाही आपल्याला टप्प्याटप्प्याने द्यावं लागणार आहे, हे तितकंच खरं आहे. तुम्ही म्हणता माझी 1 कोटी रुपये मला वन टाइम 1 कोटी रुपये द्या, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, 2-2 लाखावाला 5-5 लाखावाल्यांना आज ह्या फंडची खूप अर्जन्सी आहे. आणि मग तुम्हाला त्याच्यामध्ये तुम्ही पर्सेंटेज मध्ये त्याला डिव्हायडेशन करा की ते पर्सेंटेज कसं ठेवायचं, किती ठेवायचं, काय ठेवायचं. निश्चित मोठ्या डिपॉझिटला सुद्धा अर्जन्सी आहे, बिझनेसची आहे, कुणी व्यवहार केलेले त्याची आहे, कुणाच्या ऍडमिशनची आहे, कुणाच्या बऱ्याचशा गोष्टीची आहे तकलीफ आहे, मी ती मान्य करतो. पण त्याच्यामध्ये आपल्याला या सगळ्या गोष्टी बरोबर घेऊन तेवढ्या टाइमलाईन मध्ये ते सगळं डिस्बर्समेंट करून त्याचं वाटप करावं लागणार. हे एका दिवशी होणार नाही, कारण एका दिवशी सिस्टीम मध्ये बसणार पण नाही. आणि पुढची जी थर्ड पार्टी बँकरकडे आपण अवलंबून आहोत ते पण तेवढ्या लेवलवर तेवढं सर्व्हिस मिळणार नाही. आणि आपली टीम आहे तेवढ्या लेवलवर तेवढ्या आवर मध्ये तेवढं होणारच नाही काम. कारण वर्किंग आवर बँकिंगचे हे फिक्स ठरलेले आहेत, ट्रान्झॅक्शन फिक्स ठरलेले आहेत, या सगळ्या गोष्टी फिक्स ठरलेल्या आहेत, त्याच्यात आपण काही बदल करू शकत नाही. पण पर डेचं जे नियोजन आहे त्या पर डेच्या तेवढ्या अमाऊंट मध्ये तेवढे लोक, तेवढी डिपॉझिटर्स, त्या पद्धतीने आपण पुढे चालत राहू वर्किंग डे मध्ये.
आणि त्याचं नियोजन आम्ही दिलेलं आहे. आम्ही पण एक त्याचा प्लॅन केलेला आहे. शिष्टमंडळाने त्याचा एक प्लॅन करावा आणि सगळ्यांनी तुम्ही आमच्या सहित आपण शिष्टमंडळाला सेंट्रलाइज ठेवू आणि त्यांच्यापर्यंत तुमचे मेसेज, आमचे मेसेज, आमचा प्लॅन, तुमचा प्लॅन पाठवून आपण हे वाटप त्या पद्धतीनं करू. म्हणजे जेणेकरून तुम्हालाही तुमच्यातलंच एक शिष्टमंडळ मिळतंय की बाबा तुमच्या अडचण, तुमची अर्जन्सी, तुमच्या सगळ्या गोष्टी त्यांना सांगायला आणि ते तुम्हाला सोल्युशन द्यायला. आमचं त्याच्यामध्ये काहीच दुमत नाही. हा आमचं एक आम्ही तुम्हाला सांगतोय, अकाउंटवर पेमेंट आलेले त्याला युटिलाइज करायचंय आणि तुमच्या अकाउंटवर द्यायचंय आरटीजीएसच्या माध्यमातून. हे तितकंच खरं आहे. मग त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी सिमिलर पद्धतीने आम्ही त्या डेव्हलप केलेल्या आहेत, ऍड केलेल्या आहेत. पण परत एकदा मी तुम्हाला एवढं सांगू इच्छितो की फंड्स हे फॉरेनचे फंड्स आहेत, सिक्युरिटायझेशन व्हेकल माध्यमातून आलेले आहेत. त्याच्यामध्ये 2000 कोटी रुपये आलेले आहेत. त्यामध्ये बीजी इश्यू झाले, तर बीजी ह्या 2000 कोटीला पूरक आहेत. त्यामध्ये बीजी 200 बीजी गेलेल्या आहेत. कस्टमर 670 बीजी इश्यू होऊन सँक्शन होऊन पुढे गेल्या. 200 बीजी आपल्या 200 1 ते 200 ज्यांनी वर्बेजवर साईन केली होती त्या 1 ते 200 मध्ये ज्या सिरियल प्रमाणे त्यांना ते इंटिमेशन ऑलरेडी गेलेले. आज संध्याकाळी जाते, उद्या त्यांना त्यांच्या बँकेतून फोन जातोय. फोन गेल्यानंतर त्यांच्या लेटर हेडवर आम्ही लिहून घेऊन आम्ही त्याची सुद्धा प्रेस नोट बनवणार आहे. तुमच्या प्रेस मीडियापर्यंत, तुमच्यापर्यंत त्या सगळ्या गोष्टी उद्या आम्ही पाठवणार. हे एवढ्या लोकांची इथं लिस्ट आहे. वर्बेज जो फॉर्मॅट आहे कुठे ग्रुपचं ऍक्सेप्ट त्याच्यानंतर वर्बेजवर ज्यांनी सँक्शन केलं त्या सँक्शन ज्याच्यावर सही केली ती सही केली तिथून पुढं 15 दिवस हा काउंट होतो. मग जे पहिले 200 लोक आहेत ज्यांनी वर्बेजवर साईन केली तिथून पुढे त्यांचे 15 दिवस काउंट झाले. 15 दिवस काउंट होऊन त्यांचे 8 दिवस, 10 दिवस, 9 दिवस, 12 दिवस झाले. तर अशा 200 लोकांची लिस्ट आम्ही इथं ठेवलेली आहे की ज्या 200 लोकांना इंटिमेशन ऑलरेडी गेलेलं आहे. उद्याच्या बँकिंग आवर मध्ये, म्हणजे आज संध्याकाळी तिकडे बँकिंग आवर आहे, तो आज आम्हाला मेल आलेला आहे त्याच्या लिस्टचा, म्हणून आम्ही तुम्हाला मांडतोय. आणि संध्याकाळी ते इंटिमेशन त्या बँकरला जाईल आणि उद्या सकाळी त्या बँका त्या 200 कस्टमरला सांगतील की कुठे ग्रुपची बीजी इश्यू झालेली, त्याला स्विफ्ट कोड द्वारे बँक टू बँक तिला दिलं जातं. आणि त्या माध्यमातून मग आम्ही त्यांना परत आमचे 200 कस्टमर आमची टीम फोन करल की तुम्हाला बीजी झाली का, बँकेला विचारा. ते येस म्हणले की आम्ही त्यांच्याकडे लेटर घेणार आहे की मला बीजी मिळाली, माझी 10 लाख होते, 20 लाख होते, 1 कोटी होते, 1.5 कोटी होते. मग त्यात आमच्या बँकर्स आहेत, लेंडर्स आहेत, एनबीएफसी, बिल डिस्काउंटिंग वेंडर्स आहेत, सगळे त्याच्यामध्ये आपल्या बीडीच्याही पार्ट्या आहेत. पण पहिल्या 200 मध्ये ज्यांनी लवकर दिले वर्बेजो साईन करू द्यात बीडच्या आहेत नाही मला सांगता येणार नाही, पण लिस्ट इथं आहे. म्हणजे या माध्यमातून हे जे फंड्स आहेत हे फंड अशा पद्धतीने आपल्याकडे जनरेट होणार आहेत. आणि माझी विनंती आहे की कुणी मागं काय केलं आम्हाला माहित नाही, पुढं कोण काय करणार आहे आम्हाला माहित नाही, पण आम्ही कॉन्फिडंट आहे की आम्हाला चांगलं करायचंय आणि चांगलंच करणार आहे. आम्ही कॉन्फिडंट आहोत. आमची नैतिकता चांगली आहे, नीतिमत्ता चांगली आहे, आम्हाला तुमचं द्यायचंय याच्यावर आम्ही कॉन्फिडंट आहोत. त्याच्याबद्दल बिलकुल मला शंका करू नका. आणि कुणाबरोबर आहे आम्हाला जोडू नका. आम्ही पहिल्या दिवसापासून सांगितलं, 100% पहिल्या दिवसापासून सांगितले ना, आजही आम्ही तुम्हाला तेच सांगतो की आम्ही काय करायला लागलो ते आम्ही वेळोवेळी मांडले. उलट आम्ही म्हणतो आमच्यासाठी आणि तुमच्यासाठी शिष्टमंडळ हा प्लॅटफॉर्म प्रशासनाच्या माध्यमातून मिळाला आणखीन खूप चांगलं झालं की आम्ही जे काम केलंय करतोय हे पर डेला आम्ही त्यांच्या टच मध्ये राहून त्यांना ओरली आम्ही प्रेझेंट करतोय. पर डेला एकही दिवस असा नाहीये की आम्ही शिष्टमंडळाच्या टच मध्ये नाहीये. सन्माननीय एसपी साहेबांना आम्ही 1-2 दिवसाआड त्यांना आम्ही सगळं ब्रीफिंग करतोय की आम्ही कशा पद्धतीने चाललोय, कुठं चाललोय, काय चाललोय. त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की तुम्ही ओरली सांगता तर शिष्टमंडळाला प्रूफ द्या. मागच्या मिटिंगला प्रूफ दिलेल्या आहे, आजच्या मिटिंगला काही फायलीचं प्रूफ पण ठेवलेल्या आहेत की जे तिथं डाटा तुम्हाला बघायला मिळेल. म्हणजे ह्या सगळ्या माध्यमातून जसा तुम्ही पेशंट ठेवलाय असा पेशंट ठेवा. कारण फॉरेन रिमिटन्स आहे, आपल्याकडे डे असेल तर तिकडे नाईट असती, तिकडं आपल्याकडे नाईट असेल तिकडे डे असतो आणि त्या डेला त्याचं वर्किंग चालू होतं बँकिंगचं, त्यावेळेस आपली बँकिंग क्लोज असती. तो 1-1.5 दिवसाचा तो इम्पॅक्ट पडतो. तेवढाच इम्पॅक्ट हा सगळ्यात महत्वाचा आहे की त्याच्यासाठी आम्ही 18 तास त्यांच्याबरोबर कनेक्ट राहतो आणि त्यांच्याबरोबर कंटिन्यू मेलवर, मेसेजवर आणि फोनवर त्यांच्यावर कनेक्ट राहून आम्ही त्याचे कंटिन्यू डिटेल्स घेतो. मग त्या डिटेल्स आम्ही तुमच्या समोर मांडलेल्या आहेत. त्याबद्दल आम्ही कॉन्फिडंट आहोत. तुमचे पैसे तुम्हाला 1 ना 1 रुपया व्याजासहित द्यायला कॉन्फिडन्स, तुम्ही त्याच्याबद्दल काळजी करू नका. 21 तारीख आम्ही तुम्हाला दिलेली आहे, सगळं नियोजन लावून दिलेली आहे. त्या नियोजनाप्रमाणे आम्ही त्यावेळेस तुम्हाला म्हणलो होतो की आम्ही त्यात ब्रिदिंग टाइम घेतला होता. त्याची क्वेश्चनरी आली, ब्रिदिंग टाइम वाढला ह्याच्यासाठी, कारण बीजी हा त्याच्यासाठी त्या 2000 कोटीला सगळ्यात महत्वाचा भाग आहे की त्या बीजी जी कंप्लायन्स आहे जी आरबीआय कडे गेल्यानंतर मग आपले 2000 कोटी रेज होणार होते. पण बीजीचा ऍक्सेप्टन्स द्यायला बँकर्सनी, एनबीएफसी ना, कमर्शियल व्हेकल लोनवाले बँकर्सनी आणि वेंडर्सनी डिले करत गेले
आणि आम्हाला त्यांना कन्व्हेन्स करावं लागलं, म्हणून हा 15 दिवसाचा ब्रिदिंग पिरियड ते वापरण्यात आला तिथं. आणि त्याच्यानंतर तो बीजी जो आरबीआयचा कम्प्लायन्सेस आहे आपल्या फंड्सला युटिलाइज करायला, तो बीजी हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे की जी बँक गॅरंटी आपल्या 8,750 कोटी रुपये त्यांच्याकडे शिल्लक होते त्याच्यातून बीजी रेज करून त्या बीजीतले फंड ते आपण त्या बँक करता त्यांना देत आहोत आणि त्यातून आपले 2,000 कोटी रुपये जे आपल्या अकाउंटवर येत आहेत, त्या अकाउंट नंबर आपला दिलेला आहे, त्या अकाउंटवर ते पैसे येत आहेत. आणि ते पैसे तुम्हाला तुमच्या सगळ्या अकाउंटला शेवटच्या व्याजासहित तुम्हाला मिळणार. बऱ्याच जणांनी मागच्या वेळेस क्वेश्चन केली होती की आमचे डिपॉझिट रिन्यूअर राहिले, रिन्यूअरची मागच्या वेळेस गाईडलाईन दिली होती. बऱ्याच जणांनी टोकनच्या वेळेला डिपॉझिट इन कॅश करून सीविंगवर ठेवलेले आहे, त्यांचं तेवढ्या दिवसाचं व्याजाचं नुकसान होतंय म्हणले. आम्ही त्यांना त्यावेळेस शब्द दिला, आमची टीम इथं बसली की तसं ती गोष्टी डायरीवर नोंद करा, रोजच्या संध्याकाळच्या मिटिंगला आमच्या समोर मांडा, आम्ही आमच्याकडून त्याचं मेलवर अप्रूव्हल घ्या आणि लगेच तुम्हाला त्या लोकांचं जे व्याजाचं नुकसान होतं डिपॉझिटरचं ते व्याजही त्यांना कव्हर करून देण्यात येईल. हेही आम्ही सांगितलेलं आहे आणि तेही आजही सांगतो आम्ही. याच्यात नुकसान कोणाचंही होणार नाहीये. हे पहा, तुम्ही आम्हाला प्रेम दिलेलं आहे, आमची कोणत्याही 1 रुपयाची लालच नाहीये. हे मी वर्धापतीला सांगितलं, मागच्या वेळेस आजही सांगतोय. आजही तुमचं कोणाचंही नुकसान आम्हाला करायचं नाही आणि करणार पण नाहीत, कारण ते आमच्या नैतिकेमध्ये बसत पण नाही, प्रिन्सिपल मध्ये बसत नाही. ऍक्सिडेंट झालाय, घटना घडली, त्याच्याबरोबर त्रास तुम्हाला होतोय खूप मोठा आमच्या ऍक्सिडेंटमुळं, पण तो त्रास तुम्ही पण सहन केलेला आहे, त्याच्याबद्दल आम्ही तुमच्या समोर नतमस्तक होतो. फक्त आता तो काही दिवस आणखीन त्रास सहन करायचा आहे, सगळ्याला सगळ्याचे पैसे मिळेपर्यंत. आणि आम्ही तुमच्या समोरच आहोत. जसं भैया साहेबांनी सांगितलं की आम्ही जाणार आहे, आम्ही कुठं जाणार नाही. आमचे पासपोर्ट SP साहेबांकडे आम्ही जमा केलेले, आम्ही इथंच आहेत, कारण आमची द्यायची नैतिकता आहे म्हणून आम्हाला सोल्युशन मिळते. द्यायची नैतिकता नसती तर सोल्युशन मिळालंच नसतं, पॉसिबलच नसतं. आणि ज्यांच्याकडून सोल्युशन घेतो ती मंडळी आमच्या पाठीशी उभा आहे की बाबा तुम्ही एवढ्या ह्याच्यातून द्यायची मानसिकता ठेवता, देण्यासाठी धडपड करताय. ह्या सगळ्या गोष्टी त्या बरोबर आहेत. याच्यामध्ये आणखीन काही क्वेश्चनरीचे आन्सर द्यायचे राहिले असतील तर साहेबांनी सांगितले, मी त्याला द्यायला रेडी आहे. जे फंड्स रिलेटेड आहे, फंड्स युटिलायझेशन आहे, वाटप युटिलायझेशन आहे, त्याची प्लॅनिंग आहे, डिपॉझिटरचं व्याजाचं काही नुकसान असेल त्याची प्लॅनिंग आहे, सेव्हिंगवरच्या पैशाची प्लॅनिंग आहे, टोकनची प्लॅनिंग आहे, चेकची प्लॅनिंग आहे. ह्या सगळ्या गोष्टीची जे काही मांडलेले मुद्दे आहेत त्या सगळ्या मुद्द्याला मी जवळजवळ तुम्हाला आन्सर दिलेला आहे. टीमला सांगितले तुमच्या समोर की उद्यापासून ब्रँचेस उघडायच्यात, आपल्या ब्रँचेस उघडून आपल्याला शिष्टमंडळाची मदत घेऊन ब्रँच उघडायच्यात. बिलकुल व्हायबल होऊ नका. पहिला ट्रस्ट तुम्ही आमच्यावर ठेवा की आम्ही लोकांना पैसे द्यायला तयार आहोत, रेडी आहोत. याचं सगळ्याच्या गोष्टी सगळ्या दिलेल्या आहेत. तुम्हालाही जे डॉक्युमेंट बघायचे असतील तर तुम्ही डॉक्युमेंट बघा. तुम्हाला तुमचा कॉन्फिडन्स बिल्ड करायचा असेल तर त्याच्याबद्दल काही दुमत नाही, कारण हे डॉक्युमेंट आम्ही तुम्हालाही दाखवले नव्हते, कारण ते पब्लिकली करता येत नव्हते. कारण पब्लिकली केलं जसं हे कालच्या वेळेला पब्लिकली केलं, मेल गेला, आपले 2 दिवस 3 दिवस त्याच्यामध्ये डिस्टर्बन्स येतो. तर तो डिस्टर्बन्स नाही यावा म्हणून आपण पब्लिकली केलं नव्हतं. जे मेन अग्रीमेंट होता 2,500 पेजेस, तर पहिल्या दिवशीच्या शिष्टमंडळाच्या मीटिंगमध्ये सन्माननीय लोहिया साहेब सीए होते, ती सगळी टीम होती, त्यास मॅडम होत्या, त्यांनी ते 2,500 पेजेस अग्रीमेंट बघितलेले. त्यावेळेस लॉयर साहेब होते, सगळे होते. आणि त्याच्यानंतरच्या ह्या सगळ्या प्रोसेस आहेत, त्याच्यानंतरच्या ह्या सगळ्या गोष्टी आहेत, ह्या गोष्टी आपल्या समोर मांडलेल्या आहेत. मांडताना आमची तुम्हाला विनंती आहे की आम्ही पैसे द्यायला तयार आहोत, पैसे आलेले आहेत, फक्त तुम्ही वायबल होऊ नका. फॉरेन फंड्स आहेत, इकडं दिवस आहे तिकडं रात्र, इकडं रात्र तिकडं दिवस आहे. ह्याच्यात 1-1.5 दिवसाचा जर फरक पडला दिवस रात्रीमुळे तर तुम्ही लगेच निगेटिव्ह होऊ नका, ह्याची पण विनंती आहे. माझा शब्द आहे 21 तारखेला डॉट चालूच करायचं, म्हणजे त्याच्यात एक किंचितही हे नाही. त्याच्यासाठी मी इथपर्यंत माझे मेसेज तुम्हाला दाखविले त्यांच्यावर झालेले, तर मी तिथपर्यंत न्यूज तर मी त्याच्यावर माझा जोर होता. मी तुम्हाला 21 तारीख बोलतोय, मी त्यांना म्हणतो 21 तारखेला माझ्या इंडियामध्ये माझं बँकिंग चालू होते, मला त्याच डेला पाहिजे. म्हणजे ह्या गोष्टी आम्ही कन्फर्म आहोत, डाऊट घेऊ नका, विनंती एवढीच. 100% समोर येत आम्ही, त्याची काळजी करू नका. वेळ जसा दिलाय तसा फंड तुमच्या हातात येऊस तर तुम्ही आम्हाला वेळच द्या. तुमचे पैसे घेत चला, आम्ही त्याच्यात कुठंच माग हटलेलो नाही, कुठल्याच गोष्टीत हटलेलो नाही. फक्त आमचा वेळ कुठल्या गोष्टीमध्ये डायव्हर्ट होऊ नये म्हणून आम्ही तुम्हाला वारंवार विनंती करतो की वेळ द्या. मग कुणी कुठं काहीतरी केलं तर आम्हाला तिथं वेळ द्यावा लागतो, डिसिजन द्यावं लागतं, आमच्या टीमला कामाला लावावं लागतं. म्हणून आमची तुम्हाला विनंती आहे की आपण सगळे जसा वेळ दिला तसा वेळ द्या. आणि ह्या पद्धतीने हे सगळे फंड नियोजन लागलेले आहे, हे सगळे फंड सगळ्यांना मिळत आहेत.
खूप चांगली गोष्ट आहे. बरीचशी मोठारी मंडळी इथं बसलेली आहे, ते पण ऐकतायत. बरेच जण मलाही भेटलेत, चांगलं वाटलं. बऱ्याच दिवसांनी माझी भेट झालेली आहे. बरेच जण इथं सोलापूरला येऊन गेले, ताईच्या घरी येऊन गेले, त्यांना विचारलं. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आहेत. त्यांनी सांगितलं प्रत्येक मेंबर आमचा त्यांना आन्सरेबल आहे, काही अडचण नाही. ते घरी येऊन चहा पिऊन जातात, काही प्रॉब्लेम नाही. पण आम्ही आमच्या पद्धतीने कामं करत राहतो आणि काम करून आम्ही तुम्हाला रिझल्ट देतो. शिष्टमंडळाच्या माध्यमातून आम्ही त्यांच्या समोर दिले आहोत, त्याच्याबद्दल दुमत नाहीये. आणि जिथं जिथं तुम्हाला आमच्याबद्दल डाऊट येईल तुम्ही बिनधास्त शिष्टमंडळाला विचारा. शिष्टमंडळाला आमचं 100% सहकार्य. त्यांनी कधी पण आलं तर आम्हाला फोन करा की साहेब तुम्ही कुठे आहे, त्याच्याबद्दल काहीच अडचण नाही. म्हणजे ह्या ज्या काही गोष्टी आहेत या गोष्टी मी तुमच्या समोर एकदम स्ट्रॉंगली आणि व्यवस्थित पद्धतीने मांडलेल्या आहेत. याच्या व्यतिरिक्त आपले जे काही क्वेश्चन असतील तर आपण विचारू शकता शिष्टमंडळाच्या माध्यमातून. मी बँकेच्या कर्मचाऱ्याला एकदा बोलावलं. जीएम म्हणून शिंदे साहेब आले असतील तर त्यांनी 2 मिनिटं बोला इथं समोर येऊन. ज्ञानदादा स्टेटच्या सर्व स्टाफ, त्याचप्रमाणे आपले आदरणीय SP साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेलं आदरणीय शिष्टमंडळ, त्या आणि पत्रकार बंधू, या सर्वांच्या संयुक्त बैठकीसाठी आवर्जून उपस्थित असलेले आपल्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष, आमचे कुटुंब प्रमुख आदरणीय कुटे सर, त्याचप्रमाणे कुटे ग्रुपच्या CMD आदरणीय कुटे मॅडम आणि इतर मान्यवर, आज आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळं आणि आशीर्वादामुळं आम्हाला आजपर्यंत काम करायला जे बळ मिळालं ते बळ आपल्या सर्व शिष्टमंडळातील काही सदस्य असतील किंवा काही ग्राहक असतील किंवा काही आमचे मार्गदर्शक असतील त्यांच्यामुळे मिळालेला आहे. मी आजच्या बैठकीच्या माध्यमातून एकच सांगू इच्छितो की हे जे संकट आलेलं आहे हे संकट ज्ञानराधावर आलेलं आहे. ज्ञानराधा मोठी करण्यासाठी आपल्या शिपायापासून तर आदरणीय सरांपर्यंत आपण सर्वांनी मेहनत घेतलेली आहे. आपण किती मेहनत घेतली, आदरणीय सरांनी किती मेहनत घेतली हे आदरणीय सरांना सुद्धा माहित आहे. परंतु संस्था मोठी करण्यासाठी 17 वर्ष गेले. 17 वर्षामध्ये एवढी संस्था मोठी झाली आहे. ती संस्था आज अडचणीत आहे. ती संस्था अडचणीत आल्यानंतर त्या संस्थेला या अडचणीतून जर बाहेर काढायचं असेल तर बाहेर काढताना यासाठी आपल्या सर्वांचं सहकार्य म्हणण्यापेक्षा आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे. त्यामुळं मी स्टाफला एक आवाहन करू इच्छितो की आदरणीय सरांनी सांगितल्याप्रमाणे आपल्या मागच्या 7 महिन्यात आमच्याकडून नकळत किंवा अनावधानाने काही चुका झाल्या असतील, प्रथम मी त्या चुकाची जनरल मॅनेजर या नात्याने दिलगिरी व्यक्त करतो आणि इथून पुढे मी आपल्या सर्व स्टाफला एक आवाहन करतो की ह्या संकटामधून जर आपल्याला बाहेर पडायचं असेल तर आपल्या सर्वांचं एक कर्तव्य आहे की आपण आपल्या सर्व स्टाफ मेंबरला विश्वासात घेऊन त्यांना सांगावं की आपल्याला प्रत्येकाचे पैसे द्यायचे आणि प्रत्येकाचे पैसे देऊन आपल्याला या ऋणातून बाहेर पडायचं. त्यासाठी येथील विभागीय व्यवस्थापक यांना मी सांगू इच्छितो की आपण आपल्या शाखा व्यवस्थापकांना कॉन्टॅक्ट करावा. शाखा व्यवस्थापकांनी आपल्या सर्व स्टाफला कॉन्टॅक्ट करावा. माग कोणी आलं नसेल, काही अडचणी असेल, काही प्रॉब्लेम असतील तर शाखेतील कर्मचाऱ्यांची भरपूर अडचणी सर. आमच्याकडे काही स्टाफ 20 ते 30% स्टाफ हा नवीन होता. 6 महिने आम्ही राहू शकलो, तो स्टाफ राहू शकत नव्हता, घरगुती प्रॉब्लेम होते, त्यामुळे तो स्टाफ गेला. पण त्या स्टाफला सुद्धा कसं आणायचं, काय करायचं याचा आम्ही सरसोबत चर्चा करून त्यावर सुद्धा निरसन करू. सर्व विभागीय व्यवस्थापकांना सांगू इच्छितो की आपण आपल्या शाखा व्यवस्थापकाला कॉन्टॅक्ट करू किंवा आता मीटिंग झाल्यानंतर त्यांची मीटिंग घेऊन उद्या शाखा उघडण्यासाठी काय करावं लागेल, काय अडचणी आहे, शाखेतील काही इंटरनल अडचणी आहे, त्या इंटरनल अडचणी आपण आदरणीय सरांना सांगू. त्या अडचणी दूर केल्याच्या नंतर आपल्याला शाखा उघडण्यासाठी आणखी काही अडचणी येतालच. त्यासाठी मी आदरणीय शिष्टमंडळाला सांगू इच्छितो की आमच्या 51 शाखा आहे, त्या 51 शाखेमध्ये प्रत्येक शाखेला 10 ते 15 जणांची एक कमिटी तयार करावी आणि ती कमिटी तयार केल्यानंतर त्या कमिटीची लिस्ट तुम्ही आमच्या शाखा व्यवस्थापकाला आणि आम्हाला द्यावी. कारण जर अडचण 100% येणार नाही, कारण आदरणीय सरांनी नेहमी सांगितलेलं आहे की ज्ञानराधा एक परिवार आहे आणि या परिवारातले आपण सर्व सदस्य आहोत आणि आपले आदरणीय सर कुटुंब प्रमुख आहेत. त्यामुळं आतापर्यंत आम्हाला कुठल्याही ग्राहकांना कुठलीही तकलीफ दिलेली नाही. परंतु जर एखाद्या वेळेस कारण पेमेंट वाटायचं म्हणलं तर अडचणी येऊ शकते, एखादा व्यक्ती अडचणीत आणू करू शकतो. त्यासाठी आम्हाला
तुमच्या मदतीची गरज आहे. कारण तुमचं काही नसताना सुद्धा तुम्ही आम्हाला आजपर्यंत एवढी भरपूर मदत केली, याची परतफेड आम्ही करू शकणार नाही. परंतु आपण आम्हाला 10 ते 15 जणांची जर एक कमिटी दिली, आम्ही तर आहोत 100% तुमच्याकडे त्याची अडचण येणार नाही. आमच्याच्यानं जर ते निरसन झालं नाही, आम्हाला सांगण्यासाठी किंवा आम्ही सांगितलं तर ती ऐकण्याची परिस्थिती नसेल, तर त्याच वेळेस तुमच्याकडे तो विषय येईल. त्यासाठी आमचे 8 जिल्हा व्यवस्थापक आहेत, 4 विभागीय अधिकारी आहेत, हेड ऑफिसची टीम आहे, कॉर्पोरेट ऑफिसची टीम आहे. आपला स्टाफ जरी आज काही कमी असेल तरी आपल्याला ट्रान्झॅक्शनसाठी जेवढा स्टाफ आवश्यक आहे तेवढा स्टाफ आज आपल्याकडे अवेलेबल आहे. आज सुद्धा आपले काही मॅनेजर आले नाहीत, तर त्यांच्या काही वैयक्तिक अडचणी होत्या, त्या अडचणीमध्ये येऊ शकले नाहीत, पण ती शाखा उघडायला येणारच आहे. काही मॅनेजर नाहीत, तर त्या शाखेला सुद्धा आम्ही ऍडजस्ट केलं. त्यामुळं होईल तेवढं उद्या शाखा उघडण्यासाठी काय करता येईल, कसं नियोजन लावता येईल, याच्या संदर्भात सर्व जिल्हा व्यवस्थापक, विभागीय व्यवस्थापक यांची जिम्मेदारी आहे की त्यांनी आपापल्या शाखा व्यवस्थापकाशी कॉन्टॅक्ट करावा. मुख्यालयाला सुद्धा माझं सांगणं आहे की मुख्यालयाने सुद्धा खालच्या स्टाफ सोबत, आमच्या अधिकाऱ्यांसोबत कॉन्टॅक्ट मध्ये राहावं. त्यांच्या काही अडी अडचणी असतील, त्या अडी अडचणी आमच्याशी निगडीत नसतील, तुमच्याशी निगडीत असतील, तर तुम्ही त्या सांगायला पाहिजे. आपण आरटीजीएसचे फॉर्म हेड ऑफिसला पाठवलेत आहेत, परंतु जरी आरटीजीएस 21 तारखेपासून चालू करायचे असतील तरी एकदम गर्दी होईल. ती गर्दी झाल्यानंतर आपण सर्वांनी आम्हाला सहकार्य केलं पाहिजे, कारण एकदम गर्दी होईल. भरपूर दिवसानंतर शाखा चालू होणार आहे. 100% आम्ही पहिल्यांदा जशी सेवा दिली तशी सेवा देण्याचा आम्ही प्रयत्न करू. आणखी जर काय अडचणी असेल तर विभागीय व्यवस्थापक समोर या. 40 मॅनेजरची अडचण येते, मॅनेजरला समोर 40 विभागीय व्यवस्थापक समोर या. अजून आमचं व्हायचं सगळ्यांचा एक प्रश्न घ्यायचा आपल्याला. ब्रँड चालू व्हायच्या दृष्टिकोनातून आधी आणि आर्थिक जिल्हा व्यवस्थापक आहे. नाही सगळे नाही. आता ग्रास लेवलवर काही अडचणी आहे. लाईट बिलचा विषय असतो, तो आमचा इंटरनल विषय, सॅलरीचा विषय, कर्मचाऱ्याचा तो इंटरनल विषय, तो सर पण आम्हाला म्हणले की आपण ते क्लिअर करू. कारण शेवटी काय आहे, मग आम्हाला 15-16 वर्ष झालेत, आम्ही ड्युटी केली, आम्ही समजा आम्हाला तेवढी जाणीव आहे संस्थेची. कारण सर ना आम्हाला कधी कमी पडल्यात, पण काही स्टाफ नवीन होता, तो नवीन स्टाफ असल्यामुळं तो स्टाफ गेला. काही स्टाफची अशी परिस्थिती होती की आम्ही माहिती घेतली, मंगल कार्यालयावर जेवायला गेले होते पेमेंटमुळे. काही स्टाफची घरची परिस्थिती हालाकीची होती, त्यामुळे ते सोडून गेले, परंतु त्यांची करण्याची इच्छा होती. स्टाफ एकदम इमानदार आहे, सर्व अधिकारी एकदम इमानदार आहे, सर्व शाखा एकदम इमानदार आहे. कोणीही कुठेही कधीही 17 वर्षामध्ये कुठल्याही कामाला कधी कमी पडलेलं नाही. कुठलंही काही चुकीचं काम आम्ही आजपर्यंत केलेलं नाही. कारण ज्यावेळेस एखाद्या शाखेमधून आम्हाला कॅश घेऊन जायची वेळ येत असेल तर ती आम्ही कॅश कधीही काउंट केलेली, डायरेक्ट कॅश घेऊन हेड ऑफिसला दिलेली आहे. आणि आतापर्यंत कधीही त्या कॅश मध्ये कुठेही फरक आला. आम्ही एवढ्या लोनच्या फाईल वाटल्यात, त्या लोनच्या फाईलमध्ये कुठल्याही फाईलला कुठलंही डॉक्युमेंट एखादं आम्ही कमी घेतलं किंवा आमच्या नातेवाईकाला किंवा कुठला कोणाला लोन दिलं असंही झालं. ज्ञानराधामध्ये जे काम झालं ते सर्व काम एकदम चांगल्या पद्धतीने झालेलं आहे. परंतु संकट आलं, 100% आपल्या सर्वांच्या सहकार्याने, आशीर्वादाने आणि मार्गदर्शनाने हे संकट पार होईल. आणि आदरणीय शिष्टमंडळाचा आम्हाला सहकार्य आहे, आशीर्वाद आहे, मार्गदर्शन आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली उद्यापासून शाखा कशा उघडायच्या, याचं कसं नियोजन लावायचं, ते शाखा उघडताना आणखी ब्रांच लेवलला काय अडचणी येईल हे संबंधित त्या शाखेचे विभागीय व्यवस्थापक सांगतील. सर एक तुमचा आरटीजीएस 2 दिवसानं म्हणजे तुम्ही 30 लाखाचा आरटीजीएस केलेला जेव्हा बँक आपली झाली, सुरुवातीला तुमचं 30 लाखाचा आरटीजीएस झालेलं तुमच्या खात्यावर. तुम्ही काय केलं ते कस्टमरची द्यायची सोडून तुम्ही स्वतःची काढून घेतली. आपण माझ्या खात्यावर कुठला आरटीजीएस सर सोबत इमानदारी नाहीये म्हणतात तुम्ही. सर यांनी ज्यावेळेस बँक आपली वायबल झाली त्यावेळेस सुरुवातीने यांच्या खात्यावर 30 लाख रुपये यांनी ट्रान्सफर केले. यांचे वैयक्तिक 20च होते पण यांनी 10 एक्स्ट्रा केले. तर यांनी असं का केलं? आधी कस्टमरची
काढायचे असताना यांनी स्वतःची काढून घेतली. आज म्हणतात की माझी इमानदारी आहे, माझा स्टाफ चांगला आहे, सगळ्या गोष्टी आहेत. आपल्याला उद्या काय करायचं हा विषय आहे. इमानदारी म्हणतात ते point बरं झालं सांगितलं हे बरं झालं सांगितलं आम्हाला एवढा एक त्याला उत्तर देऊ द्या. होम लोनचं चेक क्लिअर झाल्यामुळे मी आज ते पेमेंट केलेलं आहे आणि ते पेमेंट पुढे डिस्ट्रीब्यूट झालं हे सुद्धा मी तुम्हाला डिटेल देऊ शकतो. आणि आज माझं डिपॉझिट किती आहे हे बॉन्ड सुद्धा मी तुम्हाला दाखवू शकतो. आता अंबट शाखेला डिपॉझिट किती आहे? त्यांचं ऐका. तुमचं बोला. 15 लाख हे डिपॉझिट नव्हतं, हे होम लोनचा चेक क्लिअर झाला होता. तो चेक क्लिअर मी ज्ञानदादामध्येच केला होता आणि तो ज्ञानदादामध्ये केल्यामुळं माझं घराचं बांधकाम चालू होतं. घराच्या बांधकामाचे पेमेंट बाकी होते. जर मी ते पेमेंट दिलं नसतं तर आज मी इथं काम बी करू शकलो नसतो, फिरू शकलो नसतो, भरपूर अडचणी वाढल्या. बांधकाम तर माझं 7 महिन्यापासून चालू आहे. आम्ही थांबलो ना दाबाडे पुढे त्यांना फोटो टाकलेले आहेत. बांधकाम आमचे नाहीत का? अहो सर, आम्ही 2 टायमाचे पैसे भरलेले. तुम्ही विचार करा. सरसकट सगळ्यांना पैसे द्यावे लागले. कुठे साहेब मला 1 मिनिट बोलू द्या. बोलू दे प्रत्येकाला. 250 कोटी वाटले, यापैकी 1 रुपया तुम्हाला भेटला का सांगा? पैसे वाटले हे सत्य आहे. पैसे वाटले सत्य आहे. ह्यामध्ये बसणाऱ्याला काही पैसे मिळाले पण कमिशन घेऊन वशिलेबाजी करून कुणी पैसे वाटले त्याचं मी खरं खोटं करा ना आता. अरे आता ती वेळ नाही. पण इथून पुढं असं होणार नाही. वेगळे नका हे करू. अभिषेक 2 मिनिटं ह्यांना बोलू दे. विषय वेगळे नका घेऊ. इथून पुढं असं होणार नाही. याच्यासाठी जे इमानदार लोक आहेत ती टीम बसली पाहिजे. कमिशनचा विषय 100% खोटा आहे. नाही, आम्ही 4 मीटिंग बोलू दे ना. खर्चाने इथे येतो. सर बोला तुम्ही. तर ठीक आहे. कुठे साहेब तुम्ही बीडचे भूमिपुत्र, तुम्ही महाराष्ट्रामध्ये नाही देशात उद्योजक म्हणून नाव कमवलं, आम्हाला तुमचा अभिमान आहे. तुम्ही बीड जिल्ह्यातले गोरगरीब घरातले अनेक लोकांना नोकरीला लावलं, त्याच्याबद्दल आम्हाला तुमचा सार्थ अभिमान आहे. पण पैशांचं नुकसान भरून निघाल एक वेळेस. पण वैयक्तिक माझ्या स्वतःच मी सांगतो, माझे वडील ह्या धक्क्याने एक्सपायर झालेत 29 फेब्रुवारी 2024 माझ्या घराचं बांधकाम चालू आहे. मी आज महिन्याला 90,000 रुपये व्याज भरतोय. फक्त ते बांधकाम मला पैसे माझे तुमच्याकडे अडकले तर मला दुसरे पैसे कर्जने काढावं लागले तर आणि त्याचं मी 90,000 रुपये महिन्याला व्याज भरतो. माझं 92-93,000 पगार आहे. 2,000 रुपये मला घर खर्चाला राहायला लागले. आम्ही कसं भागवायचं सांगा. आणि साहेब तुमच्यावर विश्वास आमचा पहिल्या दिवशी आणि तुमच्यावर फक्त विश्वास आहे म्हणून आम्ही आजपर्यंत चुकीचं पाऊल उचललं नाही कुठलं. नाही तर मला केस करता येत होती तुमच्यावर सगळे. आम्ही फक्त तुमच्यावर विश्वास आहे म्हणून आजपर्यंत शांत बसलो. तुम्हाला आम्ही संपर्क करायचा प्रयत्न केला, तुमची खालची टीम संपर्क होऊ देत नाही. तुमची खालची टीम संपर्क होऊ देत नाही. फोन केले फोन उचलत नाहीत लोक. आम्ही किती दिवस संयम पाळायचा. संयमाला पण काहीतरी लिमिट असते. संयमाला काहीतरी लिमिट असते. आता हे सगळं आम्ही नोंद घेतली. ऐकून घ्या. आता हे आलेले आहे. आणि आम्ही जाऊ माझं एक सजेशन आहे तुम्हाला, फक्त बघा तुम्हाला तुमच्या सिस्टीमसाठी वापरता येत असेल तर तुमच्याकडे जवळपास सगळ्या ठेवीदारांचे फोन नंबर आहेत. बँकेत गर्दी करण्यापेक्षा तुम्ही ठेवीदारांना SMS करा, ह्या दिवशी तुमच्या टोकन आहे, तुम्ही ह्याच दिवशी बँकेत या म्हणून. तुमची एकाच दिवशी गर्दी पण होणार नाही आणि तिथं लोकांची गर्दी होणार नाही, तुमच्या स्टाफला त्रास होणार नाही आणि लोकांमध्ये एकमेकाबद्दल मारामारी व्हायची वेळ होती. आता इथं 2 मिनिटापासून भांडणं व्हायची वेळ. गर्दी होणार नाही. गर्दी होणार नाही. तुमच्याकडे सगळ्यांचे फोन नंबर आहेत. SMS द्या. फक्त त्याच्यावर नियंत्रण तुमचं असू द्या. कारण यांनी परत खालीवर केली नाही पाहिजे यादी. त्याच्यात आपल्या जवळचा कोण आहे त्यालाच आधी कळवा, हे कर, हे होऊन झालं नाही पाहिजे. ऑटोमॅटेड SMS जसे तुमचे येतात ना तसे पाठवणे SMS खातेदाराला. 40 लोक असो किंवा 100 लोक असो, रोजचे रोज SMS केला पाहिजे. कारण त्याच्यात पाहुणा नाही, भाऊ नाही, कुणी बघत नाही सर. माझं बोलणं झाल्यानंतर त्याच्यातले काही प्रश्न तुमचे राहिले असतील तर हे नंतर तुम्ही विचारा. आपल्याला
सर्वप्रथम सगळ्यांच्या वतीने हे सगळ्याच्या वतीने घेतलेले प्रश्न आहेत. तुम्ही ऐका उत्तर त्यांना आपण विचारू. ब्रांच मॅनेजर आणि जनरल मॅनेजर साहेब आणि तुमची ती झोनल ऑफिसर वगैरे, तुम्ही उद्यापासून कुठे साहेबांनी तुम्ही म्हणले शक्यतो उद्यापासून कोणत्याही परिस्थितीमध्ये शनिवार असेल रविवार असेल बँक चालू झाली पाहिजे. हा पहिला विषय. आणि कुठे साहेब तुम्हाला विनंती करतो मी की दर रविवार आणि शनिवार हे तुम्ही काही दिवस पाळा, चालू ठेवा बँक. कारण त्या ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम होतो. एक आता तुम्ही जे काही मांडलं जे काय बोललं हे बोलतच असते, आपल्याला ते ऐकून घ्यावंच लागतं आणि ते ऐकून घेतलं त्याबद्दलही. परंतु सर्वात प्रथम या ठिकाणी कुठे साहेबाचं मी 2 शब्दात अभिनंदन करतो की त्यांनी दिलेली 21 तारीख पाळायला तयार झाले. त्याच्याबद्दल आधी मी त्यांचं अभिनंदन करतो. कारण आजपर्यंत कुणी केलं नाही. त्यांनी दिलेला शब्द आता ते पाळायला तयार आहे. वास्तविक राहिला प्रश्न आपल्या सगळ्या ठेवीदारांच्या तर्फे की आपण आपली जी मागणी आपण करतोय पेमेंट करण्याबद्दल, त्यांचे तर 2000 कोटी आलेत असं त्यांनी क्लिअर केलेलं आहे. पण एक रकमी तुम्ही पैसे सगळ्यांना द्यावेत असं या ठिकाणी मी मागणी करतो बरं का, मी एक जनरल ह्यांच्या वतीने. परंतु तुम्ही हा विषय शिष्टमंडळावर टाकला की शिष्टमंडळ जसं वाटप करील सांगल त्याप्रमाणे आम्ही करू. ठीक आहे, मग शिष्टमंडळ त्याप्रमाणे तुम्ही चर्चा करून ते त्या पद्धतीचं वाटप करायला पाहिजे. दुसरी गोष्ट कशी, आता ठेवीदारांच्या आपल्या संदर्भात किंवा उन्हाळा आहे, तुम्ही त्या ठिकाणी प्रत्येक शाखेच्या समोर एक मंडप टाकला पाहिजे, पिण्याच्या पाण्याची सोय केली पाहिजे. कारण ठेवीदारांना त्या ठिकाणी आल्यानंतर थोडस हे केलं पाहिजे, जी सोय तुम्हाला करता येईल पिण्याच्या पाण्याची आणि त्यांच्या सावलीची. एक आता तुम्ही आरटीजीएसनीच पेमेंट करणार आहे हे 100%. तुम्ही आरटीजीएसनी पेमेंट करत असताना इतर बँका पगार करत असताना 10,000 कर्मचाऱ्यांना एका ह्याच्यामध्ये आरटीजीएस होतं. मग तुम्ही जास्तीत जास्त आरटीजीएस कसे करता येतील, 10 दिवसात या सगळ्या ठेवीदारांचे पेमेंट देता येतील का 2,000 कोटीचे वाटपात, याचा एक तुम्ही काय केलं पाहिजे, नियोजन केलं पाहिजे. ते आपण शिष्टमंडळामध्ये ठरवून घेऊ. त्याच्यानंतर तुम्ही टोकन वाटप केलेलं. आता ही गर्दी होऊ नये, परत त्या पद्धतीने जाऊ नये. आम्ही टोकन वाटपच्या पद्धतीने तुमचे जे नियम केले ते नियम टोकन वाटप बद्दल, पर्सेंटेज बद्दल नाही, टोकन वाटप बद्दल त्या सिस्टीमनेच तुम्ही ते सगळं वाटप केलं पाहिजे. SMS जे सांगितलं हे SMS त्याप्रमाणे, म्हणजे गर्दी होणार नाही, यांना त्रास होणार नाही, सगळं सुरळीत चालेल अशा पद्धतीने प्रत्येक कर्मचाऱ्यांनी. आता तुम्हाला हे आणून दिलेले आरटीजीएस ज्यांनी दिले नाही तेच फक्त येतील, आरटीजीएस देतील आणि त्याप्रमाणे तुम्ही पाठवलेल्या ह्याच्याप्रमाणे आरटीजीएस करत असताना त्यांना मेसेज केला पाहिजे. ही सिस्टीम तुम्ही ब्रँच चालू झाल्यानंतर हे जे आपण इथे ठरतं तुम्ही लिहून घ्या. ही सिस्टीम तुम्ही तुमच्या ब्रँचच्या समोर अशी लेखी लावायची आहे, म्हणजे ते त्यांना सुद्धा येणाऱ्या नवीन ते सुद्धा भरून काढणार. त्याबद्दल साहेब तुमचं अभिनंदन. परंतु ज्या ठेवीदारांचे आता हे झाले डिपॉझिट आहेत पावत्या, त्याच्या सुद्धा व्याज शेवटच्या तारखेपर्यंत तुम्ही ते करून त्यांना जर चेक दिलेला असेल ते चेक घेऊन तुम्ही काय करा, ते जमा करून घेऊन त्यांना त्या पद्धतीने आरटीजीएस द्वारे पेमेंट करा. एक मिनिट चेकचं झालं, त्यांच्या ठेवीचं झालं, तुमच्या ज्या पावत्या आहेत त्या जमा करायचं झालं. आता पिगमीचा सुद्धा एक विषय आहे यांचा, पिगमीच्या एजंटचा. आपले बँकेचे बँकेचेच आहे, ठेवीदाराचा एक पार्ट आहे, त्यांचंही आपण नेतृत्व करतो. त्यांचं सुद्धा पिगमीचंही तुम्ही पगार देतो बोललाय, त्याबद्दल तुमचं अभिनंदन. त्यांचंही त्याप्रमाणे पेमेंट रिलीज करायला पाहिजे. त्याच्यानंतर ज्या ठिकाणी आम्ही तर शिष्टमंडळातर्फे प्रत्येक शाखेला आम्ही
तुमच्या सोबत काम करणार आहे, आम्ही टीम देऊन काम करणार आहे. परंतु काही मोजक्या शाखा आहेत की तिथं काही उद्रेक होऊ शकतो, की ते काहीच मानायला तयार नाही असे असतात काही ठिकाणी अपवाद. त्या ठिकाणी तुम्ही पोलीस बंदोबस्त द्यायला पाहिजे, ती शाखा बंद करायला नाही पाहिजे. हे ज्ञानराजांनीच पोलीस बंदोबस्त देऊन ती शाखा चालू केली पाहिजे. आणि शेवटी या सगळ्या मार्गातून प्राध्यापक सचिन उबाळे यांनी आतापर्यंत ज्या पद्धतीने आणि कुटे साहेबांनी ज्या पद्धतीने हे सगळं ठेवीदारांच्या दृष्टिकोनातून केलंय, तुमचे पैसे 50 लाखापर्यंत, माझं असं म्हणणं आहे 50 लाखापर्यंत एक रकमी तर द्याच, परंतु तुमच्या ज्या 2000 कोटीच्या ज्या ठेवी आहेत, रक्कम येणार आहे, त्याच्यातलं कॅल्क्युलेशन तुम्ही आम्हाला सांगितलं नाही की किती आम्हाला वाटप करायचंय तुमच्या ठेवीदारांचं. त्याचा जर आकडा कळला असता तर तोही बरं झाला असतं जनरली. एक मिनिट माझं होऊ द्या. तुमचे विषय सगळे यायला लागले, काळजी करू नका. तर ते आकडा कळला असता तर मग 50 लाख नाही आम्ही सगळेच मागितले असते साहेब तुम्हाला. परंतु मिनिमम 50 लाखापर्यंत जे व्हायबल व्हायले, ज्यांच्या ज्या ज्या अडचणी त्या दूर होतील, असं आमची एक तुम्हाला त्या शिष्टमंडळ सचिन मुख्य प्रवर्तक या नात्याने आम्ही तुम्हाला विनंती करतोय. आता 21 तारखेला आपल्याला पेमेंट करायचंय. उद्या 18 तारीख आहे, 19 तारीख आहे, 20 तारीख, 3 दिवस आपल्या हातात आहे. त्या 3 दिवसामध्ये उद्या सकाळपासूनच तुम्ही असे आदेश दिले पाहिजेत. आता जसं जीएम शिंदे साहेब आहेत ना, शिंदे साहेब बोलले की आम्ही शक्यतो हे करू, शक्यतो ते बाजूला. उद्या तुम्ही ब्रँच चालू करायची म्हणजे करायची, आम्हाला आवाज द्यायचा. उद्या ब्रँच कोणत्याही परिस्थितीमध्ये 9-10 वाजता सुरू झाली पाहिजे. हा, एक जनरल हे तुम्ही मात्र सगळ्या टीमला, तुमच्या मॅनेजर तुम्हालाही सांगतो, तुमच्याला काही अडचण आली आम्ही काळजी करू नका. परंतु तुम्ही आमच्याशी कोऑर्डिनेशन करून तुम्ही ते उद्या ब्रँच चालू झाली पाहिजे. 21 ला कुणी यायचंय ते रोज आरटीजीएस किती होणार? बरोबर तेच चाललंय. शिंदे सर, ऐका ना, आता हे जेवढे शिंदे सर, 2000 सगळे वाटायचे. हो शिंदे सर, रोज आरटीजीएस किती होणार ते पण सांगा म्हणते ते. सांगतो ना, हे पर्सनल नाही चाललं, त्यांना क्लॅरिफिकेशन देऊ द्या ना. पर्सनल काहीच नाही. आता या आता प्लीज फक्त बोला बोला. आता त्यांना आता जे काही प्रश्न राहिलेत बरं का, जे काही प्रश्न राहिलेत आता माझ्याकडून सुटलेत, परंतु यांच्या निदर्शन आलेत, तुमच्या निदर्शन त्यातर्फे अमोल बोलत, अमोल सगळं सांगेल की आम्ही आमचं केलं त्या पद्धतीने. इथं एक मिनिट, ह्यांचं झाल्यावर तुम्ही बोला. ह्यांचं झाल्यावर बोला ना, काही प्रॉब्लेम नाही. आणि एंड करू बोला. जे काही 2000 कोटी फंड येणार आहे तो सर म्हणते रिफ्लेक्ट झाला नाही. 2000 कोटी आयसीआयसीआयच्या कोणत्या खात्यात येणार आहेत त्यांनी त्याचा पुरावा द्यावा. बँकाबरोबर आणि पीएम ऑफिसला जे काही पत्रव्यवहार त्यांचा झाला 2000 रिलीज करण्यासाठी तो त्यांनी पूर्ण शिष्टमंडळाला दाखवायचा आहे. शिष्टमंडळाचे पैसे कसे वाटायचे ते आजच सांगायचे. आम्ही आजच सांगणार कसे वाटायचे, तर उद्याचं काहीही नाही. आजच ज्या गोष्टी आहेत त्या आजच ठरणार. म्हणजे आता जेवढ्या गोष्टी आम्ही सांगितल्या, सरांनी सांगितल्या, ह्या सगळं साहेब आजच, सुरेश कुटे साहेब आजच मान्य करणार आहेत. एवढ्या गोष्टी त्यांना त्यात काही प्रॉब्लेम असेल त्यांनी आजच मांडायचंय की मी या गोष्टी करतोय नाही करतोय. ठीक आहे, तारीख पुढची नाही, 21 तारीख आहे. जसं येस, याच्यानंतरच्या पुढच्या 2000 कोटीचा आयसीआयसीआय बँकेत सध्याच्या घडीला ज्ञानराजाच्या खात्यात आयसीआयसीआय बँकेत फक्त 2 लाख रुपये.
ठीक आहे, सध्याच्या घडीला. येस, काय बोलले ते ऐकून आलं सांगा. डबल. आयसीआयसीआय बँकेत ज्ञानरथाच्या फक्त 2 लाख रुपये आहेत. कुठलाही फंड अजून त्यांचा तिथे रिफ्लेक्ट होताना किंवा बँकेला कुठल्याही प्रकारची माहिती नाही असं निदर्शनास किंवा त्यांनी माहिती दिलेल्या होते. त्यांनी त्याचं क्लॅरिफिकेशन द्यावं. आयसीआयसीआय बँकेतले सुरेश कुटे साहेबांची चेकवरची सही ही त्यांनी बदलली का ती मुद्दामून चुकीची मारली त्याबद्दलचा त्यांनी खुलासा करावा ही विनंती आहे. बोला सर. 2 मिनिटं श्रीरामपूर वालेला बोला. सरांना एक माहिती आदरणीय कुटे साहेबांना एक माहिती दिली होती, मॅडमला दिली होती, कुटे साहेबांना नव्हती दिली, की तुम्ही पेमेंट देणार आहे. तुमचं समजा XYZ आयसीआयसी बँक, ऍक्सिस बँक याच्यात पेमेंट येणार आहे, तर तुमच्याकडे आता सगळ्या जणांची गर्दी होणारच आहे. तुम्ही मेसेज म्हणले, मेसेज काय ना समजतो काय नाही समजत, काही तिथे जाऊन बसणार आहे. नाही ना, तर एकच आहे, मला ह्या लोकांना पैसे द्यायचे, तुम्हाला द्यायचे उदाहरण, तर तुम्ही 10 चेक देणार आहे, लगेच तारीख दुसऱ्या दिवशी टाकून देणार आहे. आपल्याकडे फंड आलेले आहे, मग आपण चेक द्या, दुसऱ्या तिसऱ्या दिवशी तारीख टाकून द्या, महिना लावून नका. आणि त्या शाखेत जाऊन क्लिअरिंग करून घेईल. शाखेत गर्दी होण्याची काही कारण नाही. आणि साहेबांना कर्मचाऱ्यांच्या हातात सत्ता जाऊ देणार नाही आम्ही. ऐका ना, साहेबांना त्यांच्या लिमिटनुसार घेणार नाही. साहेबांना जे आता पेमेंट द्यायचे, ज्याला ज्याचे 10 लाख आहे त्याला 50,000 द्यायचं, 50,000चा चेक द्या, तो त्याच्या खात्यावर जाऊन वठून घेईल, दुसऱ्या दिवशी तो निवांत होऊन जाईल. आणि साहेब निवांत. जे तुम्हाला पेमेंट द्यायचंय पुढचं 1 महिन्याचं असेल तर तुम्ही 2 महिने सांगा, 1.5 महिने सांगा, आणि त्याच्या आत परत पुन्हा चेक सगळ्यांचं क्लिअर करा. 1 महिने तसं नाही, तसं त्यांना एक मिनिट थांबा ना. तसं नाही. बरं एक मिनिट आता एक मिनिट त्यांनी जे शेड्यूल केलंय ना आता उदाहरण दिलंय. या सगळ्या गोष्टीचं प्रश्न थांबा, सगळ्या गोष्टीचं विचारल्यात, सांगितल्यात, याबद्दलचं सगळं क्लॅरिफिकेशन साहेब होतं. काय बोलली आता नीट ऐकून घ्या आपले सगळे प्रश्न, त्याचे क्लेरिफिकेशन होईल. इकडे बघा, तुम्ही कोणीच वायबल होऊ नका. कुणी काही म्हणलं तर देणारे आम्ही आहेत, आम्ही कॉन्फिडन्स नाही द्यायला. तुम्ही का काळजी करता? विषय चिंता करायचं नाही हो. खरंच तुम्हाला सांगतो, तुम्ही आज घाबरू नका. पैसे तुमचे तुम्हाला द्यायला आम्ही रेडी आहेत, त्याच्याबद्दल काहीच काळजी करू नका. तुम्ही म्हणता ते म्हणते 15 दिवस 1 महिना तारीख टाकून, त्यांचा विषय वेगळा आहे की लोकांनी गर्दी करू नये म्हणून. पण तुम्हाला एक सांगतो, तुम्हाला एवढे दिवस सुद्धा वाट बघायची गरज नाही हो. गरजच नाही. पैसे आले तुम्ही काय काळजी करता? पैसे नसते आले तर मी तुमच्या समोर आलोच नसतो. मला काय करायचं तुमच्या समोर यायची? मी माझा भिवून तिकडे पळत बसलो असतो कुठतरी. कशाला समोर आला असतो? तुम्ही हे तर लक्षात घ्या ना. एवढी एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही, जर मला द्यायचे नसते तर मी तुमच्या समोर आलोच नसतो. कशाला आलो असतो? अरे मी माझा एक माणूस भेटतो, स्वतःच्या माराला भेटतो, सगळ्याला भेटतो. तुम्ही आम्ही माणसाला, मी पण माणूस आहे ना, मी भेलो नसतो का? जर मला द्यायची नसती तर 100% भेलो असतो. मी तुमच्या सर आलोच नसतो. कशाला आलो असतो? आता हे अमोल सर आहेत, कालच्या मिटिंगला इथं होते. त्याच्या अगोदर त्यांची 156 ची केस चालू आहे, 100 वेळेस त्यांचे फोन चालू आहे, 100 वेळेस मॅडमला बोलतात. आम्ही म्हणतो कोण अमोल काही कळणार, पण इथं आल्यानंतर एकदम सोफिस्टिकेटेड बोलताय. काय पाहिजे आम्हाला? ह्याच्यापेक्षा वेगळं सहकार्य काय पाहिजे? म्हणजे हे खरं आहे हो. माणसाजवळ गेल्याशिवाय माणूस कळत नाही. तुम्ही जोपर्यंत माझ्याजवळ गेला नाही तुम्हाला कॉन्फिडन्स कसा येणार आहे? शक्यच नाहीये. मी लांबून त्या व्हिडिओ कॉलवर बोलत तरी तुम्ही म्हणता काय आले आता समोर बघायचंच नको. हे असंही होतंय. मग त्यामुळे आम्हाला शिष्टमंडळ मिळालं चांगली गोष्ट आहे आमच्यासाठी पण, आणि तुमच्यासाठी सुद्धा चांगली गोष्ट आहे. म्हणजे व्हायबल होऊ नका. तुमचे पैसे तुम्हाला मिळणार. मला साहेबांनी सांगितलं, मला वाईट वाटलं. त्यांचे वडील माझे वडील आहेत, पण मी साहेबाला सांगतो साहेब मी जाणून नाही केलं, 100% नाही केलं. ही गोष्ट झाली व्हायलाच नाही पाहिजे होती कुठे ग्रुपवर. कारण कुठे ग्रुपनं आजपर्यंत सगळ्यासाठी काम केलं. जर कुठे ग्रुपच्या मॅनेजमेंटने स्वतःसाठी काम केलं असतं तर अख्ख्या महाराष्ट्राने येऊन बहुजन समाज येऊन आमच्यावर हल्लाच केला असता. कारण आम्ही एवढ्या लाईफ पण जगत असतो तर शक्य नाही साहेब, शक्यच नाही. पण ही गोष्ट आम्हाला कितीतरी मोठ्या लोकांना भेटल्यानंतर म्हणते की साहेब तुमच्यावर आली वेळ कसं काय? यायलाच नाही पाहिजे होती. कारण तुम्ही एवढं काम केलंय, सगळ्यासाठी केलंय, कसं पॉसिबल आहे? पण तरी पण आम्ही त्याच्यातून सर्वाईव्ह झालो, त्यातून पुढे आलेलो आणि पैसे द्यायला आम्ही रेडी आहोत. बिलकुल त्याच्याबद्दल हे नाही, दुमतच नाही. विषय तुम्ही म्हणता आयसीआयसीआय बँकेमधून 350 कोटी रुपये वाटत नाही, लिस्ट आहे. तुम्ही नावं बघा, तुम्हाला मिळेल की नाही मला माहित नाही.
पण माझ्या दारात ज्यांनी दगड फेकले, इथं बसलेले माणसं आहेत, त्याला पैसे मिळाले. मग तुम्ही दगड फेकायचे की नाही तुम्ही ठरवा. पण ज्यांनी आंदोलन केलं त्या ब्रँच आंबड सारख्या ठिकाणी त्यांना पैसे मिळालेत कालपर्यंत, हे त्यांना विचार. जेवढ्या लोकांना पैशाची इमर्जन्सी होती, मेडिकलची होती, काय होती, जेवढे पैसे आमच्याजवळ होते आम्ही वाटप केले, 100% वाटप केले. पैसे संपल्यानंतर 4 महिन्यांनी मॅडमने बीड सोडले. 4 महिने मॅडम बीड मध्ये रेसिडेन्सी पार्कलाच होते. अडीच वाजेपर्यंत 200 लोकांनी रेसिडेन्सी पार्कला घेरा मारला, पण त्यांना आम्ही हलू दिलेलं नाही. पैसे कुठे ग्रुपमध्ये आहे ते संपू द्या, मग बीड सोडू. म्हणजे मला काम करायला वेळ मिळेल बाहेर. ह्याच्यात काहीच चूक नाही, बिलकुल चूक नाही. मी मध्ये आधी बीडला यायचो, मी जेवण करायचो, गेट 12 वाजता वाजलेला असायचं. तो आमच्या रामतीर्थावर किराणा दुकान आहे त्यांनाही पैसे दिले. म्हणजे नाही असं नाही. पैसे सगळ्याला 350 कोटी काय गेले, कुठे गेले साहेब, इथं लिस्ट आहे 1500 पानाची. मी त्याच्यामध्ये इथं घेऊन आलो. मला माहिती आहे तुम्ही म्हणता कुणाला दिले काय दिले, आणि ते त्या आयसीआयसीआय बँकेच्या अकाउंटूनच गेले दामोर सर. तुमच्या तिथं नातेवाईक आहे, तिथं ब्रँच मॅनेजर, तुम्ही त्यांना विचारू शकता, जे तुम्हाला फीडबॅक देतात. हालाकी द्यायला नाही पाहिजे. कुठल्या ब्रँच मॅनेजरने कुणाच्याही अकाउंट बद्दल सांगितलंच नाही पाहिजे. भले ते पब्लिक अकाउंट जरी असेल तरी त्या मॅनेजरची ती रिस्पॉन्सिबिलिटी असते की ते अकाउंट डिटेल बाहेर गेले नाही पाहिजे. हा एक भाग झाला, मी क्लिअर करतो. दुसरा भाग झाला, ज्या दिवशी घटना घडली सगळ्यासाठी नवीन होतं, खूप प्रेशर होतं. मग आता पैशाला लोकांना कसं आपण चान्स घ्यायचा, आपल्याला वेळ मिळाला पाहिजे. तर चेकचं माध्यम समोर आलं. बऱ्याच जणांबरोबर आम्ही चर्चा केली. काही जण मला चेक देऊ नका, काही जण मला चेक द्या, आपल्याला टाइम पाहिजे ना, आम्हाला टाइम मिळायला पाहिजे होता. आम्ही चेक दिले. चेक देताना एकही खोटी सिग्नेचर नाही. चेक देताना साईन बदलू शकते, एवढ्या मोठ्या चेकवर साईन करायची. बरं, त्या चेकवर सिग्नेचर ऑथॉरिटी आमच्या टीमची सुद्धा होती. पण आम्ही म्हणलो जर आमच्या एम्प्लॉयची जर सही केली तर कस्टमरला सिक्युअर वाटणारच नाही, आमच्या सह्या पाहिजे. साहेब आम्ही रात्र जागून आम्ही सह्या केल्या. त्यात चुकू शकतात, कारण ते बँकिंग मध्ये जी सिस्टीम मध्ये सही आहे ती मागं पुढे होणार, तर एवढ्या मोठ्या चेकवर सह्या केल्या. कारण तेवढे चेक त्याला द्यायचे होते. पण काही कोऑपरेटिव्ह बँकेचे चेक आहेत, काही आयसीआयसीआय बँकेचे आहेत, काही वेगवेगळ्या बँकेचे चेक आहेत. सगळी ज्यांनी चेकबुक आम्हाला दिले तेवढं दिलं, पण त्याच्यात खूप चेकबुक शिल्लक झाले, कारण त्या पद्धतीने चेकच गेले नाही. हा एक भाग झाला. दुसरा एक भाग, अमोल सर मी तुम्हाला क्लिअर करतो, पैसे आम्ही देणार आहे, द्यायला तयार आहे. 21 तारीख तयार आहे. माझी इच्छा, तुमची इच्छा, सगळ्याची इच्छा, त्याच्याबद्दल काहीच हिंमत नाही. आणि आम्ही आज इथंच आहे, उद्या इथं 21 तारखेला तुमच्या समोरच आहे. ह्याच्यात काही दुमत नाही. ज्या अकाउंटवर पैसे मी तुम्हाला आजही सांगतो, ते आयसीआयसीआय बँकेचं अकाउंट आहे. लागत होते जे आम्हाला आरबीआयची कंप्लेन्सेस होती की जिथं आमच्या बँकेचे क्लोजर अमाऊंट आम्हाला द्यायची होती, की ज्याच्यामुळे ह्या फंड्सवर होल्ड लागला होता, त्याच्या अगेन्स्टमध्ये आम्ही बीजी मध्ये आज 80% जणांनी ऍक्सेप्टन्स दिलेला, 20% जणांनी ऍक्सेप्टन्स दिलेला नाही. कारण त्या बँकेच्या त्या लोकांच्या डोक्यावरून चाललंय हे बीजिंग जे ह्या सगळ्या गोष्टी. पण ज्यांना कळालं, प्रायव्हेट बँक असेल, पीयूसी बँक असेल, ज्या एमएससी कंपन्या, त्यांनी त्या वरपेजवर साईन दिल्या आणि त्यांच्या बीजी इश्यू झाल्यात आणि त्या बीजी आरबीआयकडे गेल्यात. आणि त्याचे क्लिअरन्स 2000 कोटीला त्याच्यावर होल्ड लागलेला आहे आयसीआयसीआय बँकेमध्ये. तुम्ही म्हणताल आता आयसीआयसीआय बँकेच्या अकाउंट 2000 कोटी दिसत नाही. साहेब इथं सीएसआय बसलेत, टॅक्स कन्सल्टंट, तुम्ही त्यांना विचारू शकता. आरबीआय हा फक्त एक माध्यम असतो, त्याच्यावर होल्ड लागला त्याच्यावरचे पैसे दिसत नसतात. फॉरेन रिमिटन्स मधून पैसे कसे आले त्याची सँक्शन लेटर्स लागतात. ते सँक्शन लेटर्स आहेत तिथं जोडलेले. तुम्ही पण सोशल मीडियावर बऱ्याच जणांची शेअर पण केले, तर कारण काही काही बँकरला आम्ही जोडून दिले होते की त्याच्या आधारे मिनिमिटाचे लेटर्स आहेत, एचएसबीसीचं लेटर आहे, ब्लॅक रॉकचं लेटर आहे, सगळ्या गोष्टी तिथं आम्ही ठेवलेल्या आहेत. उद्याची ज्ञानराधा कशी चालवायची ती तुमचे पैसे दिल्यानंतर तुम्ही आम्ही बसून ठरवू का चालवायची का नाही, ते आपण डिसिजन घेऊ, त्याच्याबद्दल नाही. पण तुमचं देणं महत्वाचं आहे, हे तितकंच खरं. ह्या 2-3 गोष्टीचं क्लिअरिफिकेशन तुम्हाला दिलेलं आहे. ज्ञानराधाच्या अकाउंटवर 2 लाख आहेत साहेब म्हणले. ज्ञानराधाच्या अकाउंटवर कुठे ग्रुप पैसे टाकतं ते आरटीजीएस पुढे करतं, ज्याची इमर्जन्सी आहे. कुठे ग्रुपनं पैसे कसे उभा केले बीडवाल्याला सगळ्याला माहितीये. गाड्या इकल्यापासून सगळ्या गोष्टी इकडे सगळे पैसे जमा केलेत हे सगळं बीडवाल्याला माहिती आहे. झाकून एकही गोष्ट नाही. पण पैसे तुमचे द्यायचे होते, आम्ही आमचं सगळं देऊन शेवटी पैसे कमी पडले, आम्ही त्याही गोष्टीला मागं हटलेलो नाही.
बिलकुल मागं नाही हटलं. आता परिस्थिती आली, मेन प्रमोटर मी या नात्याने मी तुमचं ऐकून घेणं माझं कर्तव्य आहे. तुमचा रोष आहे मी ऐकून घेणं माझं कर्तव्य. बद्दल काळजी करू नका. त्याच्यासाठी मी कुठंच गेलेलो नाही. याच्यासाठी काही आंदोलन करते तालुका लेवलवर आहेत. आम्ही त्यांना म्हणलं तुम्हाला इकडे यायचं तुम्ही शिष्टमंडळ विचारा. ते म्हणले आम्ही मोठे आहेत म्हणले. आता आम्ही त्यांना काय उत्तर द्यायचं, त्यांचा इगो लगेच हे होतो, ते तिथं मला ब्रँडचा परत तकलीफ देतात. बरं हे पण आम्ही सहन करत आलो, इथपर्यंत सहन करावं. सगळ्यांनी आम्हाला सहकार्य केलंय, बिलकुल नाही असं नाही. प्रत्येकाच्या डोक्यात एकच नियम आहे, प्रशासनापासून तर शिष्टमंडळापर्यंत, की डिपॉझिटरचे पैसे जावे. आणि आम्ही पॉझिटिव्ह आहेत, आमचं नियोजन पॉझिटिव्ह दिसलं म्हणून प्रत्येकाने सहकार्य केले. ते फक्त तुमच्यासाठी केलंय, आमच्याकडे बघून कुणी केले नाही हे डोक्यातून तुम्ही सगळे काढून टाका. फक्त कुठेतरी देणारी एक मॅनेजमेंट आहे, ती द्यायची इच्छा आहे, त्यांचे प्रयत्न दिसतेत, ते सगळे कामं दिसतेत, कागद दिसतो, कागद बोलतो, सगळं बोलतं. म्हणून आम्हाला टाइम मिळत गेला, तुम्ही टाइम दिला, शिष्टमंडळाने दिला, प्रशासनाने दिला, प्रत्येक व्यक्तीनं दिला. म्हणून हा सक्सेस रेशो इथपर्यंत आलाय की आम्ही तुम्हाला त्या तारखेला आम्ही कॉन्फिडंट बोलतोय. ह्याच्यामध्ये काहीच वेगळं नाही, वेगळं कुठलंच नाही. आणि वैयक्तिक लेवलवर साहेब तुमचं नुकसान झाले, मी कुठे ग्रुप या नात्यानं जर तुमचं वैयक्तिक नुकसान झालं असेल तर मी शिष्टमंडळाला ती ऑथॉरिटी देईल की साहेब ज्या दिवशी डिपॉझिटचे पैसे देणं बंद होईल आणि माझ्या ज्ञानराजामुळे ज्याचं वैयक्तिक नुकसान झालं त्याची लिस्ट माझ्यासमोर आणा, कुठे कुठे त्याला दंदन आरटीएस करून टाक, त्याची पण अडचण नाही साहेब. त्याच्याबद्दल कारण मी माणसावर प्रेम केले, माणसं कमीलेत, पैसा हा गण होता माझ्यासाठी, म्हणून माझ्यावर ही वेळ आली. जर पैशाला महत्व दिलं असतं तर वेळच नसते. मी माणसाला महत्व दिलंय, फक्त माणसं कमवले आणि त्याच्यावरच बिझनेस उभा केला बीड सारख्या ठिकाणं. पण त्याच्यातही त्याचा मोठे पण कधीच माणूस आपल्या परिवारातल्या व्यक्तीचं कधी नुकसान होऊ देत नाही साहेब. माझ्यासारखा माणूस तर कधीच नाही, आणि ते नुकसान होणार पण नाही. जे नुकसान भरून निघण्यासारखं ते 100% भरून निघल, पण जे भरून निघणार नाही त्याबद्दल मी तुमच्या समोर नतमस्तक होऊन माफी मागल. त्याच्या पलीकडे माझ्याकडे काहीच नाही माझ्या हातात. पण जे देण्यासारखं आहे ते द्यायला मी रेडी आहे. आणि आल्यानंतर तुम्हालाही कळेल साहेब, आणि तुम्ही इथून मागचा माझा इतिहास बघितला असेल तर मी देताना भरभरून दिलेलं आहे, पण माझं नाव कधी पुढे केलेलं नाही. तुम्ही त्याचाही तुम्ही तेही कुठेतरी व्हॅल्यू क्रिएट धरून आणखीन थोडं पेशन्स ठेवा. जसं तुम्ही म्हणले साहेब आम्ही कुठंच गेलो नाही, कारवाई केली नाही, मी तुम्हाला अप्रिशिएट करतो साहेब, तुम्ही एवढा मोठा विश्वास आमच्यावर दाखवला. हा ट्रस्ट आम्ही कमवला साहेब, आमची कमाई हीच आहे. एवढं घडूनही तुम्ही थांबलात, आमच्यावर विश्वास दाखवला, म्हणजे आम्ही म्हणतो आमची कमाईच ही आहे, बाकी काहीच नाही. म्हणून आम्ही म्हणतो या कमाईला थोडं मोल द्या, व्हायबल होऊ नका. फॉरेन रिमिटन्स आहेत, पैसे आलेले, मनात निगेटिव्ह येऊ देऊ नका. ज्या दिवशी निगेटिव्ह येईन तुम्ही शिष्टमंडळाला सांगेन, परत मला समोर बोला. मी येतो आणि मी आजही या डायसवर तुम्हाला सांगतो, मी दर 5 दिवसाला दर हप्त्याला शिष्टमंडळासमोर यायला तयार आहे मिटिंगला. त्याच्याबद्दल माझं काही दुमत नाही. जोपर्यंत सगळ्याचे पैसे जात नाहीत तोपर्यंत मी शिष्टमंडळासमोर यायला तयार, त्याच्याबद्दल काही अडचण येत नाही. शेवटच्या 1 रुपया जाऊस तर मी शिष्टमंडळासमोर यायला तयार. म्हणजे याच्याबद्दलही मला शंका आणू नका, कुठली शंका आणू नका. फक्त वेळ देत चला आम्हाला, आम्ही तुमच्याकडून वेळच मागवतोय की जेणेकरून हे काम पुढे चलत राहावे, कुठं अडचणीमध्ये येऊ नये. कुठेतरी आपण ऑनलाईन मेल करतो साहेब, हे बरोबर आहे, तुम्हाला अधिकार आहे, सगळ्या गोष्टी आहेत, पण त्याचं इम्प्लिकेशन कुठेतरी त्या कामावर पडतंय आणि ते काम डिले होतंय. एवढाच त्याच्या फक्त विषय आहे, दुसरा विषय काहीच नाही. पैसे ज्ञानराधामध्ये येणार आहेत, ऑथॉरिटी ज्ञानराधाला खर्चायची आहे, ती ऑथॉरिटी शिष्टमंडळाला दिली. त्यांनी 50 लाखाचं लिमिट टाकलेलं आहे. 50 लाखाचं आमची टीम काढल की 50 लाखाला आपल्याला किती दिवस 50 लाखापर्यंत जर पेमेंट नील करायचं असेल डिपॉझिटरचं तर किती फंड लागतील, पर डेच्या हिशोबाने आपल्याला किती दिवसात हे फंड जातील याचं एक कॅल्क्युलेशन मांडू आपण. आणि त्या कॅल्क्युलेशन प्रमाणे आपण त्याच्यावर परत त्याला एक डिटेल सांगू तुम्हाला की जेणेकरून त्या डिटेलवर परत काम करता येईल. कारण ते आपल्याकडं जे रेशो आहे तर त्या रेशो पद्धतीने आपल्याला बघावं लागेल आणि त्या रेशोच्या पद्धतीने आपल्याला चालावं लागेल. की इथपर्यंत अशा पद्धतीने आहे. आणखीन काय असेल तर सांगा. बघा कोटक महिंद्राचा यांचा विषय आला, होल्ड लावलेला होता. कोटक महिंद्रा मधले जी केवायसी ची कम्प्लायन्सेस आहे ती कम्प्लायन्सेस बाकी होती म्हणून त्यांनी होल्ड लागला होता, पण होल्ड निघाला.
कोटक महिंद्राचा होल्ड निघलेला आहे. जी केवायसी असते ती केवायसी अपडेट करायची राहिली होती म्हणून कोटक महिंद्राचा होल्ड निघलेला आहे. तुमचे चेक आले तरी बाउन्स होऊन जाणार नाही. आम्ही चेकला होल्ड केलेला नाहीये. आम्ही विनंती शिष्टमंडळ केली की चेक कोणी टाकू नका, आणि बऱ्याच लोकांनी ऐकलंय आणि आमचे चेक टाकले पण नाही. त्याच्याबद्दलही आम्ही तुमचे खूप आभार मानतो. ही पण गोष्ट तितकीच खरी आहे. थांबा 1 मिनिट. ए बाबा थांबणार आहे 2000. थांब ना. थांब ना जरा. तीच फिगर. आता विषय आला असा आहे की 2000 कोटीमधून आपण ज्ञानराजाला किती देणार आहोत, तर हा एक विषय त्याच्यामध्ये आलेला. 2000 कोटी रुपये हे कुठे ग्रुपचे आहेत. आमची इच्छा आहे की आम्ही सगळेच द्यावं, पण त्याच्यामधला 25% ब्लॉक हा रिझर्व्ह फंड म्हणून राहील. जर आपण 2000 कोटी असेल तर 500 कोटी रुपये रिझर्व्ह फंड राहील. 1500 कोटी रुपये ज्ञानराजाला वाटप करण्यात येते. 500 कोटी रुपये रिझर्व्ह ह्याच्यासाठी राहील की पुढचे जे फंड्स येणार आहेत ते फंड्स येऊपर्यंत हे 500 कोटी रुपये रिझर्व्ह लागतील. आणि 1500 कोटीमध्ये पण माझं शिष्टमंडळाला तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही टप्पे असे पाडा की कंटिन्युएशन मध्ये ब्रँच चालली पाहिजे. कंटिन्युएशन मध्ये सगळ्या कॅटेगरीच्या प्रत्येकाला पैसे मिळाले पाहिजे. तुम्ही म्हणता 50 लाख, पण तुम्ही म्हणता 10 दिवसात पैसे देणं होणार नाहीये. हे शक्य नाही. तुम्ही लॉजिकली विचार करा, कारण आरटीजी द्वारे पैसे द्यायचे. याचे टेक्निकली अडचण येतात. खूप दिवस झालं ब्रँचेस बंद आहेत. खूप आणखीन अडचण येतात. टीम आणखीन काही कमी आहे, काही यायचे, काय आणखीन अडचण होऊ शकतात. 1-2 दिवस डिले होऊ शकतो. कुठेतरी काहीतरी घटना घडू शकते, कुठेतरी काहीतरी कोणाची अर्जन्सी येऊ शकते, कुठेतरी काहीतरी होणार. पण ते आपल्या सगळं सहन करून चालायचं. तर त्याचाही तुम्ही सगळ्यांनी विचार करून तेवढा एक टाइम लाईन त्यामध्ये बसवा. नाही ना, बरोबर. सर, ते 11 तारखेला मारलेले आरटीजीएस ते लोड आहे कॅम्प्युटरला, त्याचं काय करायचं? 11 ऑक्टोबर 2023 ला आरटीजीएस मारलेले एफडा मोडून तुमच्या कॅम्प्युटरला लोड आहे फॉरवर्ड केलेले आहे. एफडी का ना, ज्यांचं एफडी मोडून आपल्या सेव्हिंगला पेमेंट आलेले, हो. ज्यांचं तिथून पुढे आजपर्यंत नुकसान होतंय, हो. ते नुकसान तुम्हाला व्याजासहित भरून मिळेल. सर, आरटीजीएस मारलेले फॉर्म भरलेले कॅम्प्युटरला लोड आहे. कॉम्प्युटर लोड आहे, तुमच्या अकाउंटवर पैसे तसेच आहेत. आरटीजीएस पुढे गेलेले नाही, तर ते पैसे तुमच्या अकाउंटला आहेत. बरोबर एक नाही. समजा आज तुमचं 50 लाखाची डिपॉझिट पावती मोडलेली आहे, आरटीजीएस झालेलं आहे, तुम्हाला दिलेलं आहे, पण पुढे झालेलं नाहीये. पण ते पैसे तुमच्या सेव्हिंगला आहेत. तिथून पुढे 5 महिने झाले, तर 5 महिन्याचं जे व्याज होईल आपल्या त्या रेशिओ प्रमाणे, तर ते व्याज तुम्हाला तुमच्या अकाउंटवर मिळेल. 5 महिन्याच्या रेशो प्रमाणे सेव्हिंगच्या हिशोबाने की एफडीच्या हिशोबाने, सेव्हिंगच्या नाही, एफडीच्या हिशोबाने. एक मिनिट ऐका, हे आणखी ह्यांना गाईडलाईन दिलेली नाही. त्यांचं त्यांच्या जागेवर बरोबर आहे, ते एम्प्लॉय त्यांच्या जागेवर बरोबर ती गाईडलाईनची फॉलो तीच करते. पण आम्ही शिष्टमंडळासोबत तुम्हाला दिलंय की तुमच्या एफडीच्या पद्धतीनं तुमचं कोणाचं नुकसान होणार नाही. तुम्हाला वाटलं या 4 दिवसात माझी ब्रँच उघड येता, माझी लगेच डिपॉझिट पावती कन्वर्ट करा, आणि मग मला माझ्या पद्धतीने जे टोकन त्या पद्धतीने मी माझी विड्रॉल करतो. बऱ्याचशा लोकांनी काय एकदा पैसे टाकले पुन्हा रिन्यूच नाही केलं. मॅनेजर लोक म्हणाले की आम्ही पुन्हा रिन्यू करतो. 2-2 वर्ष रिन्युअल करून घ्या. रिन्युअल करून तुमचं व्याज असेल रिन्युअल करा. मग ती फिगर पुढे येईल. बरोबर, पुढच्या वेळेस पैसे देताना. बरोबर आहे की नाही? मग ती फिगर पुढे येईल. आणि इथं सगळी टीम बसली आहे. जी पहिली ज्ञानराजाची व्याजाची सिस्टीम आहे, त्याच व्याजाने तुम्हाला तुमचे पैसे मिळतील. बरं, आता किती देणार सर 21 तारखेला पैसे तुम्ही? 1 CR प्लस वाला किती देणार? हो. आता सगळ्यालाच या ठिकाणी सगळ्यात महत्वाचा विषय आपला आहे की 21 तारखेला बँक चालू होणार का नाही. उद्या चालू होणार साहेब. 21 तारखेपासून पैसे वाटप सुरू होणार का नाही, याच मुद्द्यावर आपण ही बैठक केली. आणि त्याच्यापूर्वी कुठे ग्रुपनी त्यांच्या ज्ञानराजाच्या शाखा चालू कराव्या, अशी आपली पहिली मागणी आहे. ती मागणी त्यांनी सरळ सांगून टाकलंय की बँक उद्यापासूनच चालू होणार आहे. त्याबद्दल मी त्यांचं पहिलं अभिनंदन करेन, आभार व्यक्त करेन. आणि दुसरी गोष्ट, ते 21 तारखेच्या नंतर ते पैसे देणार आहेत. पैसे देणार आहेत म्हणजे सगळे ठेवीदार अशा पद्धतीने त्या बँकेच्या त्या शाखेच्या समोर येतात की तिथं ते कोणीच कुणाचं काय ऐकायला तयार नसतं. आमचा शिरूर शाखेचा अनुभव आहे. तुम्ही जो आता कुठे साहेब आता सांगितलं का की प्रत्येक आता समितीच्या लोकांनी आम्हाला सहकार्य करावं, हे सहकार्य आम्ही शिरूरच्या शाखेमध्ये आधीच केलेलं आहे. आधीच आम्ही लोक तिथं नियुक्त केले होते. 10-15 लोक माझ्याबरोबर, महेश डोंगरे सर, अक्षय, सचिन सरच्या मार्गदर्शनाखाली आम्ही बँकेच्या तिथं तुमच्या कर्मचाऱ्यापेक्षा तुमचे सिक्युरिटी गार्ड सारखे आम्ही तिथे उभा राहिलो होतो.
आणि लोकांना तिथं मार्गदर्शन करत होतो की बाबा पैसे आपल्याला एकदमच कुणाला तुम्ही पैसे देऊ शकत नाही. ज्या काही त्यांच्या कारवाई आहे, जी काही योग्य त्यांच्या आरटीजीएस असेल, त्याला डॉक्युमेंटेशन असेल, तुम्ही फॉर्म भरावा लागणार आहे, स्लिप भरावा लागणार आहे, हे तर करू देतात का नाही. बँकेत अशी परिस्थिती निर्माण झाली होती की एकमेकाची ढकल, एकमेकाची हाणामारी, शिवीगाळीपर्यंत परिस्थिती ठेवीदारांची झाली होती. आपल्याला पैसे घ्यायचे म्हणल्यावर त्याला प्रोसेसनीच घ्यावं लागणार आहे. म्हणून पूर्ण ठेवीदारांच्या वतीनं मी आता हे लाईव्ह आहे म्हणून सगळ्याला सांगतो की जेवढे काही हे लाईव्ह पाहत आहेत त्या सर्व ठेवीदारांनी बँकेला आपल्याला सहकार्य करावं लागेल. बँकेची शाखा चालू राहिली तर आपले पैसे मिळणार आहेत. तुम्ही शाखा व्यवस्थित चालू ठेवली तरच आपले पैसे मिळणार आहेत. आणि एक शाखा जर चालू राहिली का तर पूर्ण ठेवीदाराला एक मोठी आशा निर्माण होते. आतापर्यंत तुम्ही बघितलंय शाखा बंद, अनेक लोक त्या शाखेच्या शटर समोर येऊन बसतात. एवढी वाईट परिस्थिती. पण आता मी पर्सनल जास्त काही गोष्टी सांगणार नाही. एक सार्वजनिक आपल्याला जे कुठे साहेब आता सांगितलं की बाबा कमिटीच्या वतीनं आपण प्रत्येक शाखेला या ठिकाणी काही लोक नियुक्त करू आणि ज्यांचं की त्या समाजामध्ये त्यांचं वजन असेल, ठेवीदारामध्ये त्यांचं वजन असेल. सगळ्या शाखेचे लोक आलेले, प्रत्येक शाखेचे जबाबदारी घ्यायची आपली बँक. आता आपण शाखेची जबाबदारी घ्यायची की समाजामध्ये ज्यांचं वजन आहे, ज्यांचं ठेवीदार ऐकतील अशा लोकांची एक 10-15 लोकांची कमिटी या जे जिथं 2-2 लोक आले यांनी बसून तिथं सचिन सरांच्या मार्गदर्शनाखाली सचिन सरांच्या मार्गदर्शनाखाली लोक नियुक्त करावे आणि ते नियुक्त केल्यानंतर तिथे सांगताना ते लोकांनी ऐकलं पाहिजे. ठेवीदारांनी असे लोक नियुक्त करावे. दुसरा एक विषय, आता हे लाईव्ह आहे, आता काय तुम्ही एवढेच लोक ऐकणार? हो सर, तुम्ही एवढेच लोक ऐकणारे नाहीयेत ना. इथं बाहेर जे पाहते ते आपण कुठे साहेबांनी सांगितलं ज्यांनी दगड मारले त्यांना पैसे दिले, आपण दगड नाही मारले तर आपण सगळं खरंय, पण आता ते करायचं नाही आपल्याला. होय कुठे साहेब आता दगड आम्ही